नमस्कार. ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. ग्रंथाली प्रतिभांगण या वास्तूत आपण मागील वर्षी काहीतरी विशेष या कार्यक्रमाला इथे आपण सुरुवात केली. दिव्यांग आणि विशेष व्यक्ती यांच्या समस्या आणि पुनर्वसन यावर आधारित अशी ही संकल्पना आहे काहीतरी विशेषची. आणि जवळपास वर्षभर आपण विविध विषयांवरती या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकलेला आहे. आणि आजच्या या 11व्या भागामध्ये थॅलेसेमिया आणि सिकल सेल आजार या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये आलेले आहेत डॉक्टर ममता मंगलानी. आणि डॉक्टर ममता मंगलानी यांच्याशी संवाद साधणार आहेत लेखिका सुधा तुंबे. डॉक्टर ममता मंगलानी या बोरिवली येथील MCGM कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर पेडियाट्रिक हेमॅटॉलॉजी ऑन्कॉलॉजी आणि BMT सेंटरच्या संचालक आहेत. मॅडमची एकूण जी कारकीर्द आहे ती साधारणतः 1979 सालापासून सुरू झाली. वैद्यकीय क्षेत्रातलं त्यांचं कार्य 1979 सालापासून सुरू झालं. म्हणजे अगदी मला वाटतं 4-1 वर्षामध्ये त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण होती. मुंबई विद्यापीठातून त्या MBBS झाल्या. त्याच्यानंतर त्यांनी पेडियाट्रिक्समध्ये MD देखील मुंबई विद्यापीठातून केलं आणि नायर हॉस्पिटलमधून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. म्हणजे त्या तिथे निवासी डॉक्टर म्हणून बालरोग तज्ज्ञ म्हणून तिथे कार्यरत होत्या. त्याच्यानंतर मग एक नवनवीन क्षेत्र आपण म्हणूया की त्या पादाक्रांत करत गेल्या. केवळ डॉक्टर म्हणून तेवढ्यापुरती त्यांची कारकीर्द मर्यादित राहिली नाही, तर नंतर त्या प्राध्यापक म्हणून डॉक्टरकी करत असताना प्राध्यापक म्हणून देखील कार्यरत झाल्या. त्यानंतर सायन हॉस्पिटलमध्ये त्या विभाग प्रमुख होत्या आणि आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे बोरिवली येथील संस्थेच्या त्या स्वतः संचालक आहेत. खरं तर डॉक्टर ममता मंगलानी यांचा परिचय इतका मोठा आहे आणि त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की त्यांचा परिचय करून देण्यासाठीच आपल्याला पूर्णतः 1 तास द्यावा लागेल. इतकं मोठं काम त्यांचं वैद्यकीय क्षेत्रात आहे. वानगी दाखल सांगायचं तर 587 प्रेझेंटेशन्स त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती केलेली आहे. त्याचबरोबर सातत्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्नल्समधून त्या लेखन देखील करत असतात. अजून एक महत्त्वाची नोंद घ्यावी अशी विशिष्ट अशी गोष्ट सांगायची तर सरकारी रुग्णालयात देशातलं पहिलं पेडियाट्रिक HIV क्लिनिक 1997 सुरू करण्यात डॉक्टर ममता मंगलानी यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. जे पेडियाट्रिक क्लिनिक आज नॅकोने त्याला जे नामकरण केलेलं आहे आणि पुनर्जीवित केलेलं आहे पेडियाट्रिक सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर HIV केअर म्हणून आज ओळखलं जातं. 2023 पासून त्या थॅलेसेमिया आणि सिकल सेल आजारासंदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी बोरिवली येथील त्यांची जी संस्था आहे तिथे त्या ट्रेनिंग देत असतात. तर एकूणच थॅलेसेमिया आणि सिकल सेल या विषयासंदर्भातला मॅडमचा अनुभव अभ्यास आहे आणि त्याचबरोबर या क्षेत्रात त्यांना आलेले विविध अनुभव आहेत, पेशंट्सचे अनुभव आहेत आणि त्या सगळ्यातनं त्यांचा झालेला प्रवास आहे. अशी एक अनुभवी व्यक्ती आज आपल्या प्रतिभांगणमध्ये थॅलेसेमिया आणि सिकल सेल आजार या विषयावर बोलण्यासाठी आलेली आहे. मी मॅडमचं पुन्हा एकदा इथे स्वागत करते आणि आपल्यामध्ये विनय शेट्टी आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी इथे डॉक्टर ममता मंगलानी यांचं ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये स्वागत करावं. धन्यवाद शेट्टी सर आणि धन्यवाद मॅडम. या पुढील कार्यक्रमाची सूत्र मी या कार्यक्रमाच्या संवादक लेखिका सुधा तुंबे यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. ममताजी, ग्रंथाली परिवारात आपलं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. सुरुवातीला आपण थॅलेसेमिया या विषयावर बोलू आणि नंतर मग सिकल सेल डिसीज. अजून एक हेमोफिलिया म्हणून आहे, त्याचा आपण पुन्हा नंतर एक एपिसोड नक्की करायचा आहे. खास लोकाग्रहावर असणार. नो प्रॉब्लेम. आता सुरुवातीला मला आता एवढं तुमच्याबद्दल मी ऐकलं, म्हणजे 201 तुमची पब्लिकेशन्स आहेत, 587 प्रेझेंटेशन्स आहेत.
तुम्ही कसं हो, तुमचं म्हणजे बालपण काय होतं, म्हणजे पूर्वायुष्याबद्दल सांगाल का जरा? ओके, अगदी लहानपणापासून सांगा, मला ऐकायला आवडेल. पहिलं तर मी ग्रंथालय प्रभांगणचं आभार मानते की मला आज इथे बोलवलं आहे आणि ही संधी दिली आहे की माझ्या स्वतःच्या पूर्व आयुष्याबद्दल आणि थॅलेसिमिया सिकल सेल डिझीजबद्दल माझे जे विचार आहेत ते व्यक्त करण्याचे. सुधाताई, एक तर मी तुम्हाला सांगते की बालपणाचं मी बोलायला लागले ना दिवस निघून जाईल, तर आपण एवढं नाही बोलणार, थोडक्यात बोलणार. मी एका ॲब्सोल्यूट नम्र कुटुंबात जन्मले. माझे आईवडील काय एवढे जास्त सुशिक्षित नव्हते, तरी आम्ही 5 मुली आणि 2 भाव असे आम्ही 7 भावंडं होतो. आणि माझ्या आईची इच्छा होती की सर्व मुलींना पोस्ट ग्रॅज्युएशन करून घेणं, आणि ते त्यांनी करून घेतलं. तर असं आहे की आईची जी इच्छा होती, वडिलांचा सपोर्ट होता, बाकी कुटुंबाचा सपोर्ट असल्यामुळे पुढे आम्ही शिकू शकलो. मी शाळेत असतानाच मला असं वाटायचं, मी जेव्हा फर्स्ट स्टँडर्डमध्ये होते, पहिली कक्षा, तेव्हा मला असं वाटायचं की मला डॉक्टरच बनायचं आहे. माहीत नाही ते पूर्वजन्माचं काही डोक्यात होतं की खरोखर बघून असं वाटलं दुसऱ्या डॉक्टरांना वगैरे बघून. तर मी फर्स्ट स्टँडर्डमध्ये असताना आम्हाला जो हे करायला लावायचे एस्से रायटिंग, त्याच्यात माय ॲम्बिशन म्हणून एक एस्से लिहायचा होता. तर मी त्याच्यात लिहिलं, माय एम इज टू बिकम अ डॉक्टर अँड सर्व पीपल. तर माझे जे टीचर होते ते बोलले, डॉक्टर बनायचं आहे तुला, मग तुला खूप अभ्यास करावा लागेल. म्हटलं करणार ना मी, असं म्हणजे एकदम सिरियस थिंकिंग होतं तेव्हा. मग जशी मी शाळेत पुढे गेले, आय वॉज अ गुड स्टुडंट, फर्स्ट सेकंड रँक यायची आणि इतर मुलांपेक्षा क्विक होते मी ग्रास्प करण्यात, पण खेळण्यात मला खूप रुची होती. आणि म्हणून आई मला नेहमी म्हणायची, तुला डॉक्टर बनायचे पण तू खेळण्यात किती वेळ घालवते. त्यांना सांगायची, मी खेळण्यात वेळ घालवते पण मी कॉम्पन्सेट करून क्विक ग्रास्प करून माझा अभ्यास संपवते, सो डोंट वरी, मी करून घेईन. आणि मग आमच्या वेळी तर 11th स्टँडर्ड होतं मॅट्रिक्युलेशन तेव्हा. तर SSC मॅट्रिक्युलेशन झाल्यावर जी शाळा मी जिथे गेले, बोरिवलीमध्ये आमची एक शाळा आहे, शेठ GH हायस्कूल, ती काय एवढी हायफाय नव्हती, सिम्पल साधारण, आणि इंग्लिश मीडियम होतं, तिथे शिकले. मग तिथून पुढे जय हिंद कॉलेजला गेले. अचानक एक वेगळं वर्ल्ड होतं तिकडे, जग एकदम काय म्हणतात ते चमक दमकवालं वर्ल्ड वेगळंच होतं. पण मी आपली तशीच साधी राहिले आणि माझं अभ्यासावर लक्ष होतं. तेव्हा पण खेळणं, TV बघणं हे काय सोडलं नव्हतं. पण देवाची मेहरबानी असल्यामुळे माझा अभ्यास व्हायचं. मग इंटर सायन्समध्ये मार्क यावी, कारण MBBSला ॲडमिशन पाहिजे, तर त्याच्यासाठी खूप श्रम करायला लागलं. मग कसंही करून तर झालं आणि मेडिकलमध्ये आले. नायर हॉस्पिटलमध्ये, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज म्हणतो कॉलेजला, आणि BYL नायर चॅरिटेबल हॉस्पिटल, तिथे मला ॲडमिशन मिळालं. आणि मग MBBS झाल्यावर मुलांबरोबर जेव्हा पिडियाट्रिक वॉर्डमध्ये मी असायची, तर मला नेहमी असं वाटायचं, ह्या मुलांना आपण हेल्प केली पाहिजे पुढे. मोठ्यांना तर करणारे खूप आहेत, मुलांसाठी कमी लोक आहेत. तेव्हा पिडियाट्रिक्स एवढं पुढे नव्हतं. तर मग मी ठरवलं तेव्हा 2nd 3rd MBBSमध्ये की मला पिडियाट्रिक्स करायचं. आणि सुदैवाने परत मला मार्क मिळाली, पिडियाट्रिक्स मिळालं, कारण पिडियाट्रिक्स पहिलं असायचं चॉईस लोकांचं, तर म्हणून मिळणं कठीण होतं, पण मिळालं. मग पिडियाट्रिक्स झाल्यावर, MD झाल्यावर मी तिथे. MDला तुम्ही दुसरा नंबर तुमचा आला होता. सेकंड रँक. सांगावं असं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना की त्या MDला दुसरा नंबर त्यांचा आलेला युनिव्हर्सिटीमध्ये, त्याच्यामुळे थँक्यू. सॉरी, मी म्हटलं ते काय एवढं महत्त्वाचं नाही आहे, आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे ते. थँक्यू. तर मग मला असं वाटलं की आता मी हिमॅटॉलॉजीची एक पोस्टिंग केली होती 6 महिन्याची. हिमॅटॉलॉजी म्हणजे ब्लड डिसऑर्डर्स, रक्तदोष. तर मला तेव्हा ती खूप आवडायचं, पण ती एक 6 महिन्याची पोस्टिंग होती MD करताना. मग मला असं वाटायचं की मला ते हिमॅटॉलॉजीमध्येच काम करायचं आहे, पण मी तर पिडियाट्रिक्समध्ये आहे, जनरल पिडियाट्रिक्स. तिथे तर डायरियाचे पेशंट, निमोनियाचे पेशंट असे बघायचो.
अनिमियाचे पेशंट पण यायचे, पण ते साध्यापणे आम्ही मॅनेज करायचो, काही डिटेलमध्ये इन्व्हेस्टिगेशन वगैरे करून नाही. मग मला असं वाटलं की जाऊ दे, आता काही हिमॅटॉलॉजीची चान्स नाही आहे, कारण तेव्हा हिमॅटॉलॉजीसाठी सुपर स्पेशालिटी नव्हतं, तेव्हा DM कोर्सेस नव्हते, फेलोशिप्स नव्हत्या, काही नव्हतं. तर तो मार्ग भेटणार नाही असं धरून मी माझं समाधान करून घेतलं. त्याच 1-2 महिन्यात माझं लग्न ठरलं आणि 1 वर्षात आम्ही जर्मनीला गेलो, मिस्टर आणि मी. त्याच वेळी लग्नानंतरच मला ट्रान्सफर मिळाली नायरवरून सायनला प्रमोशन म्हणून. आणि त्या प्रमोशनमध्ये जिथे मी ज्या युनिटमध्ये गेले त्या युनिटमध्ये माझे मेंटॉर डॉक्टर MR लोकेश्वर चीफ होते. त्याने मला एक दिवस, 1 महिना झाला, 1 महिन्यापर्यंत काय नाही झालं, 1 महिन्यानंतर मला बोलले, ममता तुला हिमॅटॉलॉजी करायचं आहे माझ्याबरोबर, मी सेटअप करतो आहे, तर आपण दोघे मिळून करूया. आणि असं करून मी हिमॅटॉलॉजीमध्ये गेले आणि त्यांनी आम्हाला खूप चांगलं ग्रूम केलं. माझे सर एकदम मस्त माणूस, प्रेमळ, हेल्पफुल, कधी ओरडून नाही बोलायचे. काही आपण वादविवाद झाला तर म्हणायचे, बघ 1 महिना तू म्हणतेस तसं करूया, मग 1 महिन्यात त्याचं रिझल्ट नाही आलं तर मग मी जे म्हणतोय ते करायचं. असे टीचर होते, छान. त्यांच्याबरोबर मी केलं काम. मग 98ला ते रिटायर झाले. मग मी इन्चार्ज झाले तिथे. पिडियाट्रिक हिमॅटॉलॉजी आम्ही सेटअप केला, ऑन्कॉलॉजी. आणि मग मी हेड ऑफ डिपार्टमेंट झाल्यावर आम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा फर्स्ट इन पब्लिक सेक्टर हॉस्पिटल स्थापना केली सायन हॉस्पिटलमध्ये. आणि तिथून मी जेव्हा सेवानिवृत्त झाले सायनवरून, तेव्हा मी मग बोरिवलीचं हे घेतलं प्रोजेक्ट. तो पण मला BMCने समोरून दिला की तुम्ही ह्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला जे तुमची फील्ड आहे त्याच्यात काय करायचं असेल तर करा. तर तिथे आम्ही थॅलेसिमिया, पिडियाट्रिक हिमॅटॉलॉजी, ऑन्कॉलॉजी म्हणजे रक्तदोष कर्करोग मुलांमध्ये आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट अशी परत तिथे स्थापना केली. आणि तिथे आमचे जवळजवळ 406 ट्रान्सप्लांट झालेत निःशुल्क मुलांसाठी, विदाऊट चार्जिंग अ पेनी टू द पेशंट्स. आणि असं वाटतं की का मी हे सुरू केलं, म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तर एकदम सोपं आहे एस्टॅब्लिश करणं, पण पब्लिक हॉस्पिटलमध्ये का एवढं सुरू करायची गरज होती. तर मी जेव्हा काम करत होते हिमॅटॉलॉजीमध्ये ॲज अन असोसिएट प्रोफेसर आणि मग प्रोफेसर, तेव्हा मला असं आढळलं की जे माझे अप्लास्टिक अनिमिया खास करून आणि ल्युकिमियाचे पेशंट्स येतात, ब्लड कॅन्सर आणि अप्लास्टिक अनिमिया म्हणजे बोन मॅरो ज्यांचा फंक्शन करत नाही आहे, अशी मुलं जेव्हा येतात तर ती मुलं माझ्या देखी मरतात, मृत्यू पावतात. आणि मी काहीच करू शकत नाही, हेल्पलेस असायची. तर मला खूप वाईट वाटायचं की ही काय आहे, आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट का नाही करू शकत आपल्या हॉस्पिटलमध्ये, असा माझा विचार होता. आणि विनय शेट्टींबरोबर थॅलेसिमियाबद्दलचं सुद्धा कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर द्यावी, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूच. तर त्याच्यासाठी काहीतरी करावं हाही आमचं स्वप्न होता. मग 20 वर्षांनी मला संधी मिळाली बोन मॅरो ट्रान्सप्लांट एस्टॅब्लिश करण्याची सायन हॉस्पिटलमध्ये. आणि तिथे 1 बेडचं आम्ही ट्रान्सप्लांटचं युनिट सुरू केलं आणि तिथेही 100हून जास्त ट्रान्सप्लांट आज झालेले आहेत. माझ्यानंतर माझे जे ज्युनियर होते डॉक्टर सुजाता शर्मा, त्यांनी ते पुढे घेतलं आहे. सो आनंद वाटतो की काहीतरी आपण करू शकलो या गरीब मुलांसाठी, ज्यांना कुठेही जाण्याची काही सोय नव्हती, पैसे नाहीत म्हणून प्रायव्हेटमध्ये जाऊ शकत नाही. प्रायव्हेटमध्ये 25 ते 40 लाख खर्च येतो, त्याचं आम्ही निःशुल्क करतो आहे दोन्ही सायनमध्ये पण आणि बोरिवली सेंटरमध्ये. तर त्याचा जो समाधान आहे तो वेगळा असतो. आणि अशी माझी जर्नी आहे. आणि आता मी ऑफकोर्स ह्या वयात असं वाटतं आता पुरे, पण सोडणं कठीण आहे आणि म्हणून कंटिन्यू करत राहिले आहे. जेवढ्या स्टुडंट्सना किंवा फेलोजना ट्रेनिंग देऊ शकतो ते देऊन आपलं जे ज्ञान आहे, आपली जी विजडम आहे ती इम्पार्ट करूनच आपण ह्या जगातनं निरोप घ्यावं असं माझं मत आहे. तर तसं खूप छान करूया जेवढं करू शकतो ते. तर असं माझी जर्नी राहिली आहे. खूप फारच एकदम इंटरेस्टिंग वाटलं मला ऐकताना. फक्त एक छोटासा पॉईंट सांगा, होम अवे फ्रॉम होम तुम्ही सुरू केलंय ना बोरिवलीला?
तसे खूप आहेत नाही, कारण हा महत्त्वाचा आहे प्रेक्षकांसाठी. राईट. सो होम अवे फ्रॉम होम जी संकल्पना आहे अशी आहे की जी मुलं आपल्याकडे बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी येतात किंवा ल्युकिमियाची मुलं बाहेरगावावरून येतात, त्यांना ट्रीटमेंट इथे आपण देतो हॉस्पिटलमध्ये. पण ट्रीटमेंट दिल्यानंतर ते संपत नाही एका महिन्यात. ट्रीटमेंट 1 महिना आपण हॉस्पिटलमध्ये ठेवतो, 15 दिवस ठेवतो. त्याच्यानंतर त्यांना पुढे 2 वर्षे ट्रीटमेंट घ्यायची आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या नंतरसुद्धा आपल्याला त्यांना 2 वर्षे ट्रीटमेंट द्यायची आहे. तर ती ट्रीटमेंट घ्यायला ते येतील का बाहेरून, पहिलं तर. सेकंड, इमिजिएटली जेव्हा ट्रान्सप्लांट झालेला असतो ना, त्यांची प्रतिकारक शक्ती एकदम कमी असते. आणि अशा मुलांना जर आम्ही त्यांच्या घरी पाठवून दिलं, जिथे पण ते राहतात, ते काय एवढं स्वच्छ नसणार आहे, कारण ही गरीब मुलं आहेत. आपण फार्मरची मुलं किंवा लेबररची मुलं अशी मुलं बघतो. आमच्याकडे श्रीमंत मुलं येतच नाही. तर अशा मुलांना जर घरी पाठवून दिलं तर त्यांना इन्फेक्शन लागून ते जगणारच नाही. मग आमचं जे श्रम आहे तो वाया जाईल कम्प्लिटली. मग काय फायदा आहे? तुम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांटच कशाला करता? त्यापेक्षा करूच नका. तशी मानसिकता असू शकते. पण आम्ही ठरवलं की आम्ही त्यांना इथे सोय देऊ. 3 ते 6 महिने जे इमिजिएट पोस्ट ट्रान्सप्लांट किंवा इमिजिएट किमोथेरपीच्या वेळी गरज असते की स्वच्छतेत राहावं, एसेप्टिक प्रिकॉशन्स असावी, अशी जी आम्हाला गरज भासली, तर आम्ही विचार केला की आपण स्वतःचं एक होम अवे फ्रॉम होम करून घेऊया. आणि मी तर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि त्यांच्या सर्व ऑफिशियल्सना त्यांचा आभार मानते की त्यांनी आम्हाला हे करायला दिलं, कारण त्यांच्याशिवाय आपण करूच शकत नाही. तर हल्लीच आम्ही त्याचं उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते केलं आणि आता तिथे 18 फॅमिलीजना आपण हे देऊ शकतो. घरासारखी ट्रीटमेंट आहे तिथे. जेवणाची सोय आहे. जेवणाची म्हणजे जेवण करण्याची सोय दिली गेली आहे आयांना. तर त्या आया तिथे स्वतः जे पाहिजे मुलाला ते बनवू शकतात, एकदम स्वच्छतेने बनवू शकतात. सर्वांना एक वेगळी रूम आहे जिथे फॅमिली राहू शकतं. दुसरी मुलं असतील तर मुलांनाही राहायला सोय आहे. तर असं करून जे बाहेरगावातली आहेत मुलं, त्यांना आम्ही एक काय म्हणायचं शरण दिली आहे, म्हणजे असं आहे. आणि परत त्याचं समाधान वेगळं आहे, कारण तुम्ही फक्त ट्रान्सप्लांट करून सोडून नाही दिलं आहे मुलांना, किंवा ऑन्कोलॉजीमध्ये कर्करोगमध्ये किमो सुरू केलं आहे, पण त्याचं पुढचं कसं होईल त्याचा विचार नाही केला आहे. तर ते संपूर्णपणे करत नाही आहे आम्ही. होलिस्टिक जो म्हणतो ना, होलिस्टिक करणं खूप गरजेचं आहे. तरच फायनल आउटकम्स जे लाँग टर्म आउटकम्स असतात ते आपले चांगले होतील. आता तुम्ही ट्रान्सप्लांट केलं आणि लगेच चांगलं आहे बाळ, तुम्ही पाठवून दिलं, पण 2 महिन्यात जर तो मूल नाही राहिला तर तुमचे आउटकम काय असणार आहेत? ते मला वाटतं 70% ऐवजी 30% होतील. मग फायदा काय झाला? एवढं तुम्ही श्रम घालताय, तुम्ही पैसे तर घालताय, कोणाचे तरी पैसे जात आहेत डोनरचे. असं नाही आहे फुकट सर्व होणार पेशंटसाठी, पण हॉस्पिटलला तर पैसे लागणारच. तर म्हणून त्याची आम्ही स्थापना केली आणि आता 18 फॅमिलीजना फायदा होतो आहे. आणि वेगवेगळ्या फॅमिलीज 2 महिने राहून 3 महिने राहून मग टर्नओव्हर असतं. हे सगळं विनामूल्य आहे. विनामूल्य. क्या बात आहे. मग त्याच्यातही मी एक नाव घ्यायला पाहिजे, ॲक्सेस लाईफ फाउंडेशन. त्यांनी त्यांच्या सहकार्याने आम्ही हे सुरू केलं आहे. पूर्ण खर्च जो मेंटेनन्स आणि चालवण्याचा आहे ते करणार आहेत. आणि बिल्डिंग BMCची आहे. BMCकडून मेंटेनन्ससाठी खूप आम्हाला हेल्प आहे. आणि म्हणून एक कोलॅबरेटिव्ह एफर्ट आहे दोघांकडून. खूप छान छान वाटलं ऐकलं ना. एकदम दूरदृष्टी म्हणतात ती ही आहे तुमची. मी एक म्हणू का? तुम्ही दूरदृष्टी म्हणताय, मी म्हणते आपण काहीच करत नाही. देव आहे ना वरचा, तो आपल्या डोक्यात टाकतो आणि मग शिकवतो चालवायला त्या पाथवर, आणि त्यानेच करतोय आम्ही. मला आता पण बोलताना काटे येत आहेत की आपण काय करू शकतो एकटं. आणि टीमवर्क असते. माझी टीम एवढी छान आहे, विचारूच नका. सगळीजणं एवढं छान कॉन्ट्रीब्यूट करतात. त्यामुळे जे काही मी अचीव केलं आहे ते माझं अचीवमेंट नाही आहे, ते टीमचं अचीवमेंट आहे. ते देवाच्यामुळे.
कारण जर देवाची मर्जी नसेल तर आपण एक पान हलवू शकत नाही. देवाच्या मर्जीनेच होतं. आणि बघा, तुम्हाला मी सांगितलं, त्यांनी सांगितलं होतं हेमॅटॉलॉजी कराल, कसं झालं? ती देवाची मर्जी आहे. आणि आज आमच्या या मंचावर तुम्ही इतक्या लोकांना सांगते ते पण देवाची मर्जी. बघा, 5 फेब्रुवारीला येणार होते, ते नाही झालं, कॅन्सल झालं काही कारणाने. आज आले. अगदी देवाने ठरवलं व्हॉट इज द राईट टाइम. करेक्ट. बरोबर. बरोबर आहे. आता आपण थॅलेसेमियाकडे वळूया. उच्चार बरोबर आहे ना? थॅलेसेमिया. थॅलेसेमिया बरोबर आहे, कारण इंग्रजी नाव आहे म्हणून जरा. येस. आता थॅलेसेमिया म्हणजे नक्की काय असतं? सो थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक आजार आहे रक्ताचा. आणि रक्ताचा म्हणजे लाल पेशींमध्ये जो हिमोग्लोबिन असतो, आपण हिमोग्लोबिन सर्वजण समजतो. हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जो असतो त्याच्या आतमध्ये काही प्रथिने असतात, जी अल्फा बीटा चेन्स म्हणून आपण उच्चारतो. त्या चेन्स जर कमी झाल्या बनण्याच्या, म्हणजे प्रोडक्शन कमी झालं त्याचं, तर आपण थॅलेसेमिया बाधित होतो. आता ही कमी कशाने होतं? तर जे जनुक असतात, आईमध्ये एक जनुक आणि वडिलांमधून एक जनुक, असं करून मुलामध्ये 2 जनुक येतात हिमोग्लोबिन बनवण्यासाठी. हिमोग्लोबिनची जी प्रथिने आहेत किंवा चेन्स आहेत ते बनवण्यासाठी. तर ही जनुके जर डिफेक्टिव्ह आहेत आणि त्यांच्यामध्ये ही क्षमता नाही आहे की त्यांनी त्या चेन्स बनवायला हवे, तर ती बनणार नाही. आणि ती चेन्स बनणार नाही म्हणून मुलामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता होते. कारण 2 तऱ्हेचे चेन्स असतात, अल्फा चेन, बीटा चेन. 2 अल्फा 2 बीटा मिळून एक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल बनतं. आता जर तुमचे बीटा चेनमध्ये दोष आहे, रक्तदोष जो म्हणतोय तो बीटा चेनमध्ये आहे आणि बीटा चेन कमी उत्पन्न होत आहेत, तर मग तुमचे अल्फा चेन सेलच्या आतमध्ये, रेड सेलच्या आतमध्ये जास्त होत आहेत. ते जास्त असल्यामुळे इम्बॅलन्स होतोय, कारण त्यांना भेटायला कोणी नाही आहे. तर म्हणून ते ब्रेकडाऊन होतात आणि सेललाही ब्रेकडाऊन करतात. आणि म्हणून काय असतं की रेड सेल्स लवकर तुटतात आणि अनिमिया होतो, म्हणजे रक्ताचं प्रमाण, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. हे रेग्युलर एनिमियाच्या पेक्षा कसं वेगळं आहे? तर रेग्युलर अनिमिया ही एक साईन आहे फक्त. म्हणजे मला जर अनिमिया आहे तर हजारो कारणामुळे अनिमिया असू शकतो. अनिमिया आणि थॅलेसेमिया ॲक्च्युली काही संबंधच नाही आहे. थॅलेसेमियामध्ये अनिमिया होतं. अच्छा, असं आहे. तर अनिमिया कित्येक कारणांमुळे असू शकतं. जसं की आयर्न डेफिशियन्सी अनिमिया, म्हणजे लोहाची कमतरता असेल तर. B12 डेफिशियन्सी, B12 ही एक विटॅमिन असते, ती कमी असेल तर होऊ शकतो. किंवा आपल्या मॅरोमध्ये, बोन मॅरो म्हणजे हड्डी मज्जा, त्याच्यात जर रक्त बनतच नाही आहे, पेशी बनतच नाही आहेत, कारण त्याची जी मूळ पेशी असतात, स्टेम सेल्स, त्याच कमी झाल्या आहेत, त्याने पण अनिमिया होतो. मग अनिमियाचे हजारो कारण आहेत, पण त्याच्यातला एक कारण थॅलेसेमिया. पण थॅलेसेमिया अनुवांशिक आहे. बाकीचे जे आहेत ते अक्वायर्ड असू शकतात, म्हणजे जन्मानंतर काही कारणाने जेवणाच्या डाएटमध्ये कमतरता असेल तर होऊ शकतात. पण थॅलेसेमिया जन्मताच होतो. मी आता तुम्हाला विचारणार होते की कारणं काय या थॅलेसेमियाची म्हणून. अनुवांशिकता एक आहे, अजून काय? मग नाही, तेच आहे ना अनुवांशिक. म्हणजे समजा माझ्यामध्ये ते जनुक डिफेक्टिव्ह आहे आणि माझ्या नवऱ्यामध्ये पण डिफेक्टिव्ह आहे, पण आमच्यामध्ये एक जनुक डिफेक्टिव्ह आहे, दुसरं जनुक नॉर्मल आहे. तर तो जनुक बॅलन्स करून घेतं आणि चेन्स प्रोड्यूस करतं, उत्पन्न करतो. आणि म्हणून मला काही त्रास नाही होणार, त्यांनाही त्रास नाही होणार. तर जे एक पुरुष आणि एक स्त्री दोघांमध्ये एक जनुक दोषित असेल तर मग त्यांचं दोन्ही दूषित मिळून जेव्हा बाळामध्ये जाणार, आणि ह्याची चान्स किती असते? 25% दर प्रेग्नन्सीमध्ये. अरे बापरे. असं नाही आहे. काही माणसं काय म्हणतात की अरे मला 2 मुलं आहेत, दोन्ही तर थॅलेसेमिया आहेत, आता पुढचं मूल तर थॅलेसेमिया नाही होणार, किंवा 1 मुलं आहे तर बाकीची 3 आता व्यवस्थित होणार. तसं नाही आहे. दर प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा आपले शुक्राणू आणि ओवम, एग जे मेट होतात, तेव्हा त्याच्यामध्ये कुठलं जीन येतं हे मी नाही ठरवू शकत, तुम्ही नाही ठरवू शकत, ते देव ठरवतं. परत नेचरवरच आलो. ते जर दोन्ही दूषित आले तर मग गेलं. तर दर प्रेग्नन्सीमध्ये परत पण थॅलेसेमियाचे बाळ येऊ शकतात. म्हणजे एकदा थॅलेसेमियाचं बाळ आहे किंवा एकदा तुम्हाला माहिती आहे की माझं जनुक दूषित आहे, माझ्या बायकोचं किंवा नवऱ्याचं पण दूषित आहे,
तर मग तुम्ही ते प्रीनेटल डायग्नोसिस त्याच्याबद्दलही नंतर बोलूया, ते करायला गरजेचं आहे. पण हे मायनर जे असतात, तर 2 जर मायनर असतील, मायनर म्हणजे कमी प्रमाणात, बरोबर आहे, एकच, तर मग त्यांनी जर लग्न केलं आणि त्यांना मुलं झाली तर त्या मुलांमध्ये हे येऊ शकतं. हां, तेच मी आता बोलले. जेनेटिक डिफेक्टिव्ह म्हणजे थॅलेसिमिया कॅरियर किंवा थॅलेसिमिया मायनर किंवा थॅलेसिमिया ट्रेट, हे 3 शब्द वापरले जातात. महत्वाचे शब्द आहेत, मेजर, मायनर, अल्फा, बीटा. हे मेजर म्हणजे दोन्ही जनुक दूषित आहेत आणि मायनर म्हणजे एकच जनुक दूषित आहे. तर एकच जनुक दूषित असणं कित्येक लोकांमध्ये असतं. मी नावं नाही घेणार बिकॉज ऑफ प्रायव्हसी, पण असे सेलिब्रिटीज आहेत ज्यांचा थॅलेसिमिया मायनर स्टेटस आहे आणि काही काही वेस्टर्न वर्ल्डमध्ये सेलिब्रिटीज आहेत चांगले मोठे, ज्यांनी खूप अचीव केलं आहे. म्हणजे माझं म्हणणं काय आहे, थॅलेसिमिया मायनर जर तुम्ही आहात, ट्रेट आहात, तर तुम्हाला काही लिमिटेशन असणार नाही आहे लाईफमध्ये. तुम्ही एक नॉर्मल लाईफ जगू शकता. ते म्हणायचं माझा उद्देश तो आहे, म्हणून मी सेलिब्रिटीजचं सांगते आहे. गुगलमध्ये नावं दिली आहेत सगळ्यांची, लोकांनी बघू द्या, कारण आपण बोलणं बरोबर नाही आहे ना, कॉन्फिडेन्शियलिटी कोणाकोणाची आहेत. आणि मला खरंच आश्चर्य वाटलं की काय कुठल्या कुठे गेली ती माणसं. आणि मी वाचलं म्हणून मला कळलं की हे ना थॅलेसिमिया मायनर आहे. बरोबर. आता याची लक्षणं सांगाल का? हो, तर थॅलेसिमिया मायनर असेल तर तुमच्यामध्ये थोडंसं हिमोग्लोबिन कमी असणार आहे. म्हणजे आपलं 12 ते 14 असतो नॉर्मली ग्रॅम%, यांच्यामध्ये 9 ते 10. पण 9 ते 10 असलं तरी पण काही त्रास होत नाही, कारण त्यांचं रुटीन जे आहे ते करू शकतात, काही फरक पडत नाही. परंतु थॅलेसिमिया मेजर असेल तर मग त्या बाळामध्ये जन्मताच तुम्हाला काही लक्षणं दिसणार नाही, पण जेव्हा बाळ 3 ते 6 महिन्यांचं होईल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला पांढरेपणा किंवा जास्त इन्फेक्शन्समुळे ब्रेथलेसनेस म्हणजे श्वास कोंडणं, ह्या ज्या लक्षणं आहेत ही लक्षणं दिसणार. आणि जर पांढरं दिसतंय मूल दुसऱ्या मुलांपेक्षा तर लगेच डॉक्टरांकडे घेऊन जाऊन त्याचं ब्लड काउंट, मग रुटीन जे स्पेशल रुटीन टेस्ट असतात आणि स्पेशल टेस्ट असतात ते कराव्या लागतात. ते त्याच्याबद्दलही आपण बोलूया. पण लक्षणे अशी असतात. आणि मग पोटात जर आपण तिल्ली वाढलेली आहे किंवा कलेजी वाढलेली आहे, लिव्हर, स्प्लीन, तर मग तीही लक्षणं असू शकतात की याला थॅलेसिमिया असण्याची शक्यता आहे. पिवळट रंग येतो का? पिवळट कमी येतो, पांढरेपणा जास्त येतो. पांढरेपणा हो, कावीळ नसतं त्याला, पांढरं कावीळ म्हणतात. गावाची लोक येऊन असंच म्हणतात, मॅडम पांढरं कावीळ झालंय, पण ऍक्च्युली कावीळ नाहीच आहे ते, कारण त्याचं लिव्हर बरोबर काहीच संबंध नाहीये. पिवळं कावीळ जो असतो जॉन्डिस, तो काही काही थॅलेसिमियांमध्ये जे ओल्डर एजमध्ये प्रेझेंट करतात, म्हणजे 2 वर्षानंतर, त्यांच्यामध्ये थोडीशी कावीळ असू शकते, पिवळी कावीळ सुद्धा. तर तुम्ही करेक्ट आहात, पण वेगळ्यापणे. बरोबर आहे. आणि कधी कधी बोन्स म्हणजे चेहऱ्याची जी बोन्स असतात तर ती पण कधी कधी डिफॉर्म दिसतात बघा. त्यांचे जे चेहऱ्याच्या ह्या बोन्स असतात ना ते वाढून जातात आणि प्रॉमिनंट होऊन जातात. आणि ह्या डोक्याचे पण, पाठीमागचे पण डोक्याचे ते वाढून जातात. का म्हणून? कारण आपल्या बॉडीमध्ये जी रुटीन बोन मॅरो जिथे असतं, म्हणजे हड्डी मज्जा जिथे ह्या पेशी उत्पन्न होतात, ती हड्डी मज्जा म्हणजे लॉंग बोन्स, म्हणजे जे आपले लांब बोन्स आहेत. पण ह्याच्यामध्ये नॉर्मली आपण प्रोड्यूस करत नाही. पण ह्यांच्यामध्ये जेव्हा नेचरला वाटतं की आता करूच शकत नाही आहे उत्पन्न लाल पेशी नीटपणे, तर अजून कुठे कुठे आपण त्याला उत्पन्न करण्याचे प्रयत्न करू शकतो. आणि जर तुम्ही त्यांना रक्त भरवलं नाही नीटपणे, जर त्यांचं HB आपण नॉर्मल लेवलपर्यंत आणलं नाही लवकरच, जेव्हा त्यांचं डायग्नोसिस होतो, तर 2, 3, 4 वर्षानंतर या बोन्समध्ये चेंजेस येतात. आणि मग त्यांचं स्पेशल फेस एक असतं, जे नाकाची ही पोर्शन आहे ती आत जाते, हे बाहेर येतात, चीक बोन्स, आणि डोक्याचं दोन्ही बाजूनी असं वाढून जातं. तर ही जी लक्षणे आहेत ही तुम्हाला आजच्या काळात दिसणार नाही. पूर्वीच्या काळात कसं असायचं, ट्रीटमेंट काय असायची, जेव्हा जास्त अनिमिया झालं, 2, 3, 4, 5 ग्राम झाले हिमोग्लोबिन, तेव्हा रक्त भरवायचे, तोपर्यंत भरवायचे नाही. आजच्या काळात असं नाही राहिलं, खास करून आपल्या मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये जिथे चांगली सुविधा आहे आणि डॉक्टर अवेलेबल आहेत इझिली मुलांना,
तर ते जर डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टरांना कळतं की बाबा याला थॅलेसिमिया आहे, सगळं इन्व्हेस्टिगेशन करून मग ह्या चेंजेस येत नाही. कारण तुम्ही चांगलं रक्त भरवलंय, त्यांचं हिमोग्लोबिन आपण 9 to 10 मेंटेन करतोय आणि 9 to 10 मेंटेन केलं म्हणजे एका नॉर्मल पर्सन सारखं झालं. मग ह्या हड्डींमध्ये उत्पन्न करण्याची गरज नाही, म्हणून काही चेंजेस येणार नाही. म्हणजे तुम्हाला कसं कळतं की हा थॅलेसिमियाचं मूल चांगली ट्रीटमेंट घेतोय, त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला काही डिफरंट दिसणार नाही नॉर्मल मुलांपेक्षा. असं आहे. आणि हे किती लवकर लक्षात येतं? तर तेच मी बोलले 3-4 वर्ष तरी जर आपण रक्त नाही भरवलं नीटपणे 3-4 वर्षाच्या वयात. पण 3-4 वर्ष म्हणजे नुकत्या जन्मलेल्या बाळाला नाही अजिबात नाही. नुकत्या जन्मलेल्या तर काहीच लक्षणं मिळणार नाही तुम्हाला. 3 ते 6 महिन्यांपासून सुरुवात होते आणि हळूहळू ते वाढत जातं त्रास, जर तुम्ही त्याला ट्रीटमेंट नाही दिली. ट्रीटमेंट केली तर नॉर्मल मुलांसारखी त्यांची वाढ होते, नॉर्मल मुलांसारखं फेस दिसतो. मग लिव्हर, स्प्लीन जे तिल्ली आणि कलेजी वाढते ती पण नाही वाढत. पोट असं वाढतं ते पण नाही. आणि मग इवन युरिन पण त्यांची कधी कधी डार्क रंगाची असते. ती ट्रान्सफ्युजन दिल्यानंतर जर काही मिसमॅच थोडं होत आहे, त्यांना अँटीबॉडीज उत्पन्न झालेत तर हिमॉलिसिस सारखं जे म्हणतो आपण, तुटतात आरबीसीस आतमध्ये, त्याच्यामुळे नॉर्मली नाही होत ते. आणि दुसरं ट्रीटमेंट देताना, तुम्ही लाल युरिनचं बोललात म्हणून मी ते ट्रीटमेंटवर पण जाते. ट्रीटमेंट देताना जेव्हा आपण लोहा काढण्याचे औषधं देतो तर लोहा जेव्हा बाहेर पडतो युरिनच्या द्वारे तेव्हा युरिन लाल होऊ शकतं. म्हणजे आता लक्षणांमध्ये एक काय थकल्यासारखं होत असेल ना, आणि श्वास घ्यायला त्रास. लोकांना कळायला की कशामुळे थॅलेसेमिया हा ओळखायचा, तर ते हे महत्वाची लक्षण आहे. बरोबर. थकल्यासारखं जे आहे ना ते परत एक 6 महिन्याचं बाळ तुम्हाला सांगू शकत नाही. आईनी ते काय म्हणायचं गेज करायचं आहे की बाबा माझं बाळ खेळत नाहीये, हालत नाहीये जास्त. आता 3 ते 6 महिन्याचं बाळ तर खेळणार पण नाही, पण हालतात ना, पालते होतात वगैरे, तर ते काहीच करायला त्याला इंटरेस्ट नाही आहे, पडूनच राहतो आणि थोडा फिका दिसतोय, पांढरा दिसतोय. आणखीन तुम्ही जे बोलात श्वास कोंडायला लागतं, मग तशी लक्षणं असतील तर विचार केला पाहिजे की बाबा याला मेडिकल हेल्प दिली पाहिजे. आणि हे आता हल्ली गावांमध्ये असे सोय हे शोधायची नाही, नसते. प्रेक्षक बरेच गावातले नसते ती सोय नसते गावांमध्ये, सर्व गावांमध्ये. पण डिस्ट्रिक्ट लेवलला आता खूप साऱ्या सोयी झाल्या आहेत. आणि हे सांगणं खूप बरं वाटतंय की आपलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सरकाराने कित्येक सेंटर्स उघडले आहेत डिस्ट्रिक्ट्समध्ये थॅलेसिमियासाठी आणि हिमोफिलिया आणि सिकल सेलसाठी. तर त्यामुळे आज थोडं जागरूकता पण वाढली आहे पालकांमध्ये आणि स्वतः पण डॉक्टर्स पण थोडेसे कॉन्शियस झालेले आहेत, म्हणून डायग्नोसिस लवकर होऊ शकतोय. आता वैद्यकीय उपचार सांगा. ओके. त्याच्या आधी आपण इन्व्हेस्टिगेशनचं थोडं बोलूया की आपण ओळखायचं कसं की या बाळाला थॅलेसिमियाच नक्की आहे. ॲनिमिया तर आहे, लिव्हर स्प्लीन वाढलेलं आहे नाही वाढलेलं आहे ते लहानपणी 6 महिन्यात कदाचित नसणार आहे, फेसेसमध्ये काही चेंज असणार नाही आहे. पण जर आपण टेस्ट केल्या तर आपल्याला कळून येईल. तर कुठलं टेस्ट करायचे असतात? एक तर CBC, ब्लड काउंट्समध्ये आपल्याला हिमोग्लोबिन कमी मिळतो. तर हिमोग्लोबिन कमी असेल आणि बाकीची पण काही पॅरामीटर्स असतात जेणेकरून आपल्याला कळेल की ह्याचं ब्लड थॅलेसिमियाची पिक्चर वाटते, थॅलेसिमियासारखे प्रॉब्लेम दिसत आहेत. तर ते डॉक्टर बघून सांगू शकतात. मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक अनिमिया हे इंग्रजीतले जे टर्म्स आहेत ते मला काही मराठीकरण करता येणार नाही. आणि मग त्याच्या पुढे एक टेस्ट असते, त्याला HPLC म्हणतो. तर पुढे जी टेस्ट करतो ना त्याच्यात आपल्याला खऱ्या अर्थात कळतं की थॅलेसिमिया आहे की नाही. परंतु फक्त बाळाची टेस्ट केली तर कधीकधी रिपोर्टमध्ये थोडंसं असं डायलेमा असतो. तर पेरेंट्सची, पालकांची पण टेस्ट करावी लागते. पालक जर थॅलेसिमिया मायनर दोन्ही आहेत आणि बाळामध्ये हे चेंजेस आहेत टेस्टमध्ये तर ते नक्की वाटतं की थॅलेसिमिया मेजर असू शकतं. अजून पुढे जेनेटिक टेस्टिंग म्हणजे जो दोष आहे जनुकांमध्ये त्याची टेस्ट करून पण बघता येते. आजच्या काळात आपल्याकडे
खूप साधनं आहेत हे करण्यासाठी. मग तेही करून घेतो आणि त्याच्यातनं आपल्याला कळून येतं की नक्की या बाळाला कुठलं दोष आहे जनुकामध्ये, कारण वेगवेगळे दोष असतात आणि या बाळामध्ये खरोखर आहे का, दोन्ही जनुक दोषित आहेत की नाही हे कळून येतं. असं करून त्याची डायग्नोसिस होते. डायग्नोसिस झाल्यावर काही आपल्याला ट्रीटमेंटच्या आधी पण दुसरे टेस्ट करावे लागतात, जसे की HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, कारण आपण रक्त भरवणार आहे आणि रक्तातनं ही संसर्ग लागू शकतात. म्हणून आपण आधीच ठराविक बेसलाईन काय आहे ते बघून घेतो आणि त्याच्या अतिरिक्त त्याचं ब्लड ग्रुप. आता ब्लड ग्रुप म्हटलं की असं वाटतं की A पॉझिटिव्ह, O पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, A नेगेटिव्ह, O नेगेटिव्ह, ABO आणि नेगेटिव्ह पॉझिटिव्ह एवढंच आपण लक्षात घेतो. पण ब्लड ग्रुपची अजून खूप प्रकार आहेत, खूप सिस्टम्स आहेत. एक MNS सिस्टम असते, एक P सिस्टम असते, ल्युथ्रॉन, डफी, केल, किड, म्हणजे बोलत गेलो तर खूप जास्त लांब लिस्ट आहे. 30 असे सिस्टम्स असतात, त्यापैकी 9 जे आहेत ते महत्त्वाचे असतात आपल्याला ट्रान्सफ्युजन देताना. तर ते सर्व आपण जर एकदा चार्ट करून घेतले मुलामध्ये तर आपण कम्प्लिटली मॅच करून ब्लड देऊ शकतो. म्हणजे हे जे मायनर अँटीजन्स म्हणतो ते मायनर अँटीजन्सच्या विरुद्ध सुद्धा मग अँटीबॉडी उत्पन्न होणार नाही, म्हणून आपण तसंही करू शकतो. पण ते करणं कठीण आहे, अजूनही आपल्याकडे रुटीनली होत नाही आहे. जेव्हा आम्हाला असं आढळतं की ह्या मुलामध्ये हिमॉलिसिस होत आहे, म्हणजे ब्लड तुटतं आहे आणि वाटतंय की त्याला अँटीबॉडी उत्पन्न झालं आहे, तेव्हा आम्ही हे बघतो, आधीच नाही बघत. पण बेसलाईन केलं तर एकदम सुरेख. आणि मग आपण त्यांना ट्रान्सफ्युजन सुरू करतो. आता HLA टायपिंग ते सुरुवातीलाच त्यांना आपण काउन्सल करून देतो पालकांना की HLA टायपिंग करून घ्या. जर मॅच असेल दुसऱ्या बाळाबरोबर किंवा तुमच्याबरोबर तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे करू शकतो पुढे जाऊन. लगेच तर 6 महिन्याच्या वयात आम्ही नाही करत, 2 वर्षापर्यंत थांबतो, कारण बाळ एकदम छोटं असेल तर बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये खूप काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. तर हे सर्व केल्यानंतर त्यांना रक्त भरवायला लागतं. रक्त मॅच जे ग्रुप असेल ते मॅच ट्रान्सफ्युजन देतो, पण फक्त लाल पेशी, पॅक्ड रेड सेल्स, आणि त्याच्यात बिलकुल व्हाईट सेल्स नसले तर अजून सुरेख. त्याच्यासाठी ल्युकोसाईट फिल्टर्स वापरता येतात किंवा ब्लड ब्लँकेटच ते ल्युकोसाईट्स काढूनच ब्लड आपल्याला देऊ शकतात. दोन्ही तऱ्हेचे करू शकतो. बेडसाईड ल्युकोफिल्टर्स जे म्हणतोय त्याच्यात फायदा थोडा कमी आहे, पण चालतं. इट इज बेटर देन नथिंग. परंतु बेस्ट आहे ते ब्लड बँकेतच जर त्यांनी प्री स्टोरेज आपल्याला ल्युकोसाईट्स काढून नंतर ब्लड दिलं तर ते बेस्ट आहे. पण ते करणं परत कठीण आहे कारण ते महाग आहे. मग हे झालं आपण ट्रान्सफ्युजनचं. आता तुम्ही बाहेरून त्यांना लाल पेशी देत आहे. आपण स्वतःचे आतमध्ये जेव्हा पेशी उत्पन्न करतो लाल पेशी, तर जो लोहा असतो तो पेशींमधून तुटून परत वापरलं जातं. म्हणजे ती रिसायकलिंग मेकॅनिझम आहे नेचरने दिलेली. पण आता कसं आहे, तुम्ही बाहेरून देत आहे, हा लोहा कुठे जाणार आहे? हा रिसायकल नाही होणार आहे, कारण त्याच्या आतमध्ये तर आपण पेशी उत्पन्न करायला देतच नाही, कारण आपण ते सप्रेस करतोय त्यांचा मॅरो. तर ह्या ज्या रक्तपेशी तुम्ही देताय बाहेरून, त्यातला जो लोहा आहे तो जमा व्हायला लागतो. आणि कुठे जमा व्हायला लागतो तर आपल्या ज्या हार्टमध्ये, लिव्हरमध्ये, स्प्लीनमध्ये ज्या हॉर्मोन्स ग्रंथी असतात त्यांच्यामध्ये, आणि अजून कित्येक ठिकाणी इवन बोन्समध्ये जाऊ शकतं, बोन मॅरोमध्ये. ते ह्याला काढण्यासाठी औषधं द्यावी लागतात. आणि ती औषधं 2 तऱ्हेची आहेत. एक तर मौखिक वाटे देऊ शकतो, एक इंजेक्शन. तर 2 तऱ्हेची औषधं मौखिक आहेत आणि एक इंजेक्शन आहे. आता त्याच्याबद्दल मला वाटतं विस्तारित बोलणं गरजेचं वाटत नाहीये, पण अशी औषधं आणि इंजेक्शन असतात. तर ह्याने आपण आयन काढू शकतो त्यांच्या बॉडीमधनं. पण हार्टमध्ये जेव्हा आयन जमा होतो तेव्हा त्रास वाढून जातं, कारण हार्टमध्ये आयन आल्यावर तुम्ही काही केलं तर मौखिक औषधांनी काहीच फरक पडणार नाही आहे. म्हणून आपल्याला मग इंजेक्शनद्वारे, आणि ते पण नसामध्ये इंजेक्शन देऊन
काढावं लागतं. अक्यूटली जेव्हा जास्त त्रास होऊन जातो तर तसं करावं लागतं. ते होऊ नये म्हणून सुरुवातीपासून नीटपणे हे मौखिक औषधे द्यावी, ते महत्वाचं आहे. आयर्न लोड झालं, हे आयर्न लोड म्हणतात मला. दुसरं म्हणजे इन्फेक्शन्स पण खूप होऊ शकतात ना. इन्फेक्शन्स म्हणजे रक्ताद्वारे, हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी, HIV, अजून पार्वो व्हायरस, अजून आहेत HTLV वगैरे. पण ही आम्ही टेस्ट करत राहतो सतत. ॲन्युअली आम्ही ह्या टेस्ट करतो मुलांमध्ये, जेणेकरून आपल्याला कळून येतं ही इन्फेक्शन लागले. आणि हेपेटायटिस बी साठी तर आपल्याकडे एकदम सुंदर वॅक्सिन आहे. मग त्या लसीने आपण ते प्रिव्हेंट करू शकतो. हेपेटायटिस बी आजच्या काळात आम्ही एवढं बघत नाही, पण हेपेटायटिस सी अजून बघायला मिळतंय. पण त्याच्यावर औषध आहेत. म्हणजे तुम्ही जर डायग्नोज केलं की हेपेटायटिस सी आहे या बाळाला, ॲन्युअली जेव्हा चेकअप करता, किंवा काही लक्षणे दिसली तुम्हाला, कुठल्या टेस्टमध्ये असं वाटलं की हेपेटायटिस सी असू शकतं, लिव्हर फंक्शन जेव्हा करतो त्याच्यात कळून येतं, मग तुम्ही त्याच्यावर इलाज करू शकता. डायग्नोज करून, कन्फर्मेशन करून इलाज करू शकता. हेपेटायटिस बीचं मी बोलले, त्याचे पण औषध आहेत जर झालं तर, पण लसीने प्रिव्हेंट करायचं. HIV वर पण प्रिव्हेन्शन करू शकतो असं नाही आहे, पण नॅट टेस्टिंग जो आहे त्याने आपण HCV आणि HIV या दोन्हीचा जो न कळण्याचा काळ असतो डोनर ब्लडमध्ये, किंवा टेस्ट नेगेटिव्ह येण्याचा चान्स असतो जेव्हा की ॲक्च्युली व्हायरस त्या माणसामध्ये आहे, तर तो जो फेज आहे त्याला आपण हे म्हणतो डॉर्मंट फेज, विंडो पिरियड. कधी कधी असं होतंय. विंडो पिरियड जे म्हणतो, विंडो पिरियड कमी होतो. म्हणजे तुमचे मग चान्स कमी होतात की इन्फेक्टेड ब्लड बाळामध्ये जाणार. मग त्यांनी आपण प्रिव्हेंट थोडंफार करू शकतो. पण HIV वर पण आता औषधं आहेत. जर कोण HIV बाधित झालं तर आम्ही औषधं देऊन त्यांना ठीक करू शकतो. म्हणजे व्हायरल सप्रेशन करू शकतो. कम्प्लिटली क्युअर तर नाहीच आहे HIVचा. आणि एनलार्ज स्प्लीन असते बघा, तर माझ्या ओळखीच्या कोणाची तरी स्प्लीन त्यांनी काढली, तर ते काय असतं? पूर्वी कसं असायचं, एक तर मुलांना रक्त जेव्हा भरवतो तर कमीत कमी तुम्ही त्यांचं प्री ट्रान्सफ्युजन, म्हणजे पुढचा ट्रान्सफ्युजन देण्याच्या आधी तुम्ही हिमोग्लोबिन बघायला हवं. तो जर 9 to 10.5 मेंटेन करताय तर चान्सेस खूप कमी आहेत की स्प्लीन वाढेल. पहिलं तर पूर्वी आपण रक्तच चांगल्यापणे नाही भरवायचो आणि हिमोग्लोबिन मेंटेनच नाही करायचो, म्हणून स्प्लीन वाढायचं. स्प्लीन वाढण्याचे दुसरे पण कारणं असतात, जसे हेपेटायटिस बी झालं तर, सी झालं तर तरी वाढू शकतं. पण आजच्या काळात स्प्लीन काढणं गरजेचं नसतं. व्हेरी रेअरली आम्ही स्प्लीन काढायला लावतो. ते करावं लागतं कधीतरी, जर खूप मोठं स्प्लीन असेल आणि औषधं देऊन सुद्धा जर फरक पडत नसेल, म्हणजे अग्रेसिव्ह आयन चिलेशन करून, किंवा एक दुसरं औषध आहे नवीन रुक्सोलिटिनेब, ते ट्राय करून, किंवा हायड्रॉक्सियुरिया म्हणून एक औषध आहे ते देऊन, हे सगळं करून जर आपल्याला फायदा दिसत नसेल तर मग स्प्लीन काढण्याची चान्स असू शकते. पण नाहीतर माझ्या आत्ताच्या पेशंट्समध्ये मला नाही आठवत आहे लास्ट 7 वर्षात आम्ही कधी स्प्लीन काढलंय. त्याच्यापूर्वी काही पेशंट होती जे बाहेरून आमच्याकडे आली आणि ते वेल मेंटेन नव्हते, मग त्यांच्या 2 पेशंटमध्ये आम्ही केलं होतं. पण गरज नाही भासत आता. म्हणजे मेडिकल सायन्स किती ॲडव्हान्स झालंय, खूप ॲडव्हान्स झालं. अगदी. आता मला सांगा की हल्ली स्टेम सेल म्हणून एक प्रकार असतो. आम्ही बरंच ऐकलंय की हल्ली नवीन मुलं जेव्हा नवीन जन्मतात तेव्हा ते स्टेम सेल असतं, म्हणजे तुमचं ते हे, तर त्याचं आता ते काय म्हणतात, डीप फ्रीजमध्ये घालतात, तर त्याचा ह्याला उपयोग होतो का? आता ह्याच्याबद्दल ना खरोखर विस्तारित बोललं पाहिजे, कारण थोडक्यात सांगू शकत नाही, बोललं पाहिजे, कारण ही जी गैरसमज आहे ना लोकांमध्ये ती गेली पाहिजे. कसं आहे, स्टेम सेल अंबिलिकल कॉर्ड मधून जे भेटतात ना, ते त्यांना काय सांगून ते स्टोअर करायला लावतात की तुमच्या स्वतःच्या बाळासाठी हे कामाला येईल. एक्झॅक्टली. आणि मला एक सांगा, अनुवंशिक आजार असेल किंवा जनुकांचे दोष असतील तर ते त्यांच्या बॉडीमध्ये आहेत, तर स्टेम सेल्समध्ये नसणार आहे का? असणारच आहे. अर्थात तुम्ही त्याच मुलासाठी अनुवंशिक आजारासाठी वापरू शकत नाही, ते तर सिम्पली अंडरस्टँडेबल आहे. परंतु जर त्यांना पुढे जाऊन ल्युकिमिया झाला किंवा असं काय आजार झालं तर कदाचित वापरता येतं. आता मला लिटरेचरमधून मी जर सांगायचं,
1 लाखात 1 माणूस असा असेल ज्यांना स्वतःच्या स्टेम सेल्सनी फायदा झालाय. अरे 1 लाखात नाही, सॉरी 10 लाखात, 1 मिलियनमध्ये, 1 मिलियन सॉरी. तर 1 मिलियन पैकी एका माणसाला फायदा होणार, त्याच्यासाठी तुम्ही बाकीचे जेवढे 99,99,099 जे पण 999 एवढ्या लोकांचे तुम्ही कलेक्ट करून त्याचे म्हणजे काय करताय, डीप फ्रीज ठेवतात ते, डीप फ्रीज मध्ये लिक्विड नायट्रोजन आणि मध्ये. ते खूप महाग असतं टेक्निक सगळं. आणि ज्या आई वडिलांनी केलं नाही त्यांना फार मग असं ना अपराधी वाटतं की आपण आपल्या मुलासाठी नाही केलं म्हणून. आणि तरुण आई वडील असतात हल्ली, आणि मग ते विचारतात की आम्ही करायला पाहिजे होतं, नाही केलं. ते तुमच्याकडून आता हे क्लिअर झालं खरोखर. पण मी एक अजून सांगू इच्छिते की पब्लिक कॉर्ड ब्लड बँकिंग हे प्रायव्हेट झालं, स्वतःसाठी कॉर्ड ब्लड बँकिंग. पब्लिक कॉर्ड ब्लड बँकिंग करणं फायद्याचं आहे. कारण व्हॉट इज डिफरन्स बिटवीन पब्लिक आणि प्रायव्हेट. पब्लिकमध्ये तुम्ही एका ह्याला जी काय एस्टॅब्लिशमेंट असेल जिथे ठेवतायत त्यांना देऊन टाकता, आणि तुम्ही सांगता की कोणालाही गरज असेल आणि यांच्या माझ्या मुलाच्या स्टेमसेल बरोबर मॅच होत असेल तर तुम्ही देऊ शकता. तर तसं केलं तर मग तुम्ही फायद्याचं करताय, कारण कोणाबरोबर तरी मॅच होणार आहे आणि कोणाला तरी फायदा होणार आहे. कारण तो दुसरा जो मूल आहे पॉप्युलेशनमध्ये, कम्युनिटीमध्ये, त्याचं ह्याच्याबरोबर मॅच झालं तर ह्याला देणं पॉसिबल आहे आणि ह्याचा आजार बरा करणं पॉसिबल आहे, आणि त्याला तो प्रॉब्लेम नाही येणार आहे कारण ह्याला अनुवंशिक बिमारी नाही आहे, म्हणून ते फायद्याचं आहे. पण बाकी स्वतःसाठी करणं वर्थ नाही आहे. तसंच मी सांगेन ब्लड ट्रान्सफ्युजन किती लागतं थॅलेसिमिया पेशंट्सना. किती पेशंट्स आहेत, 1 लाख म्हणतात आपल्या देशभरात, पण मला तर आता वाटतं की 2 लाख 3 लाख असतील. आणि त्यांचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 18 ब्लड बॅग्स एका वर्षाला एका पेशंटला लागतात ॲव्हरेजली. तसं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर किती ब्लड बॅग्स लागणार आहेत. ब्लड येतं कुठून, आपल्याकडून, पण आपण द्यायला तयार नसणार तर कसं होईल. प्लीज सांगा ते पण. म्हणून डोनेशन, ब्लड डोनेशन इज द नोबलेस्ट डोनेशन वन कॅन मेक. सर्वोत्तम डोनेशन जर काही आहे तर ब्लड डोनेशन आहे. आणि त्याच्या अतिरिक्त स्टेम सेल बद्दल बोलताय तुम्ही, आता विचारताय, तर स्टेम सेल डोनेशनसाठी रजिस्ट्रेशन करणं पण फार महत्त्वाचं आहे. स्टेम सेल डोनेशन बद्दल असं आहे की बोन मॅरो ट्रान्सप्लांट जो आपण करतो किंवा स्टेम सेल ट्रान्सप्लांट म्हणतो किंवा हड्डी मज्जा प्रत्यारोपण, ते करताना कोणाची तरी स्टेम सेल्स डोनरकडून लागतात आणि ह्यांच्या बॉडीमध्ये आपण इन्फ्यूज करतो पेशंटच्या. आता स्टेम सेल्स भावंडांकडून येऊ शकतात जे मोस्ट लाईकली आहेत की मॅच होतील. 25% चान्स असतो की भावा बहिणीबरोबर मॅच होईल. 4% चान्स असतो की पालकांबरोबर मॅच होईल. पण जर मॅच नाही झालं तर काय करायचं मुलाला, आपण कुठून आणायचे स्टेम सेल्स, तर ते आपण रजिस्ट्रीमधून शोधू शकतो. पॉप्युलेशन रजिस्ट्रीज जे असतात जिथे एक डेटा बँक आहे ज्याच्यात त्यांनी सर्व HLA टायपिंग करून लोकांचे डेटा ठेवली आहे, आणि तिथे मग ते मॅच करून बघतात. कोणाचं तरी मॅच होतं आहे तर त्याला विचारतात की तुम्ही रेडी आहात का डोनेशन करायला. मग ते रेडी असतील तर त्या मुलाला त्याचं भेटतं. त्याला आपण मॅच्ड अनरिलेटेड डोनर म्हणतो. असे मॅच्ड अनरिलेटेड डोनर्ससाठी जी आपली रजिस्ट्रीज आहेत इंडियामध्ये, आत्तापर्यंत फक्त 5 लाख माणसांनी स्वतःचे नाव नोंदवून गेले. आता असतील 7-8 झाले असतील, 10 झालेत, विनय शेट्टींना माहिती आहे. तर 10 लाख फक्त आउट ऑफ किती पॉप्युलेशन, 140 कोटी. 140 कोटी म्हणजे काय मिनिस्क्युल पर्सेंटेज. ते बरोबर नाही आहे. म्हणजे आपल्यात जागरूकताच नाही आहे किंवा आपल्यात पॅशन नाही आहे, कंपॅशन नाही आहे दुसऱ्यांसाठी. आपण काही क्रायटेरिया असतात, सगळीजणं नाही डोनर बनू शकत. वयाची क्रायटेरिया असते, हेल्थची क्रायटेरिया असते, पण ते सगळं तुम्हाला एकदा तुम्ही वेबसाईटवर गेलात, दात्री म्हणून जी रजिस्ट्री आहे, DKMS रजिस्ट्री आहे, काही अजून आहेत, जीवन रजिस्ट्री, कुठल्याही रजिस्ट्रीमध्ये तुम्ही वेबसाईटवर स्टेम सेल रजिस्ट्री टाईप केलं गुगलमध्ये तर तुम्हाला ते सगळे भेटतील. त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला हाऊ टू बिकम अ डोनर त्याची पण इन्फॉर्मेशन मिळेल, आणि मग तुम्ही करू शकता एनरोल. तुमचं फक्त बक्कल स्वॅब घेतात HLA टायपिंग करायला,
आणि त्याच्यावरनं ते मग डेटाबेस बनवतात. त्याच्यामधनं मग तुम्हाला मॅच झालं तर तुम्हाला बोलवतात. सगळ्यांना संधी मिळेल डोनेट करायची ही पण नाही आहे. मला कित्येक डोनर्स माहिती आहेत ज्यांना संधीच भेटत नाही. ते म्हणतात आम्ही वेट करतोय. आणि काही काहींना लगेच संधी भेटते. एक पिडियाट्रिशियन आमची पिडियाट्रिक हिमॅटॉलॉजिस्ट आहे चंदीगडची, लुधियानाची. ती नाव परत मी घेत नाही फॉर रिझन्स विच आर कॉन्फिडेन्शियलिटी अँड प्रायव्हसी. त्यांनी डोनेशन म्हणून स्वतःचं नाव, डोनर म्हणून स्वतःचं नाव नोंदवून घेतलं रजिस्ट्रीमध्ये. आणि थोड्या दिवसानंतर त्यांना फोन आला 2-3 महिन्यांनंतर की एक बाळ आहे थॅलेसिमिया आणि दुसरं काही प्रॉब्लेम होता. तर प्रायमरी इम्युनोडेफिशियन्सी डिसऑर्डर. तर तिला गरज आहे आणि तुमचं मॅच होतं आहे, तुम्ही द्यायला तयार आहे? तर ते बोलले ऑफकोर्स, मी तर स्वतः पिडियाट्रिक हिमॅटॉलॉजिस्ट ऑन्कोलॉजिस्ट आहे आणि मला तर खूप बरं वाटेल. तर त्या गेल्या, त्यांनी डोनेट केलं. त्यांना काही भेटता येत नाही डोनर आणि रेसिपियंटना लगेच, पण 2 वर्षानंतर अलाव करतात. ती रूल आहे लॉप्रमाणे. 2 वर्षानंतर आमच्या एका कॉन्फरन्समध्ये त्यांनी दोघांची भेट गाठली. तेव्हा मला आठवत आहे ऑडियन्समध्ये जी फिलिंग होती, आनंद, एकदम मस्त फिलिंग की अरे तुम्ही यांना डोनेट केलं आहे आणि तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. ती बोलली मी डॉक्टर आहे की नाही त्यात महत्त्वाचं नाही आहे, माणूस म्हणून मला एक संधी भेटली ते महत्त्वाचं आहे. अगदी खरं, अगदी. असं तुम्ही सांगताय तसं आमच्यापैकी सगळे जाऊन कोणी पण करू शकतं. तेच मी म्हटलं, क्रायटेरिया असतात. तुम्ही वेबसाईटवर गेलात की तुम्हाला विचारतील प्रश्न, रजिस्टर करून ठेवलं चालेल. नाही, रजिस्टर असं नाही होत. क्रायटेरियानी तुम्हाला प्रश्न विचारतील. प्रश्नाप्रमाणे जर तुमची उत्तरं अशी आहेत की तुम्ही एलिजिबल आहात, मग तुम्हाला ते संपर्क करतील आणि संपर्क करून ते बक्कल स्वॉब घेतील HLA आणि मग तुम्हाला एनरोल करतील. तर सोपं आहे, एकदम सोपं आहे. आणि अजून तुम्हाला काय माहिती हवी असेल तर कधी पण तुम्ही आम्हाला संपर्क करा. सगळ्या पब्लिक हॉस्पिटल्समध्ये पण ह्याची माहिती असते. पण स्टेमसेल रजिस्ट्रीबद्दल ना फक्त हिमॅटॉलॉजिस्ट बॉदर करतात, कारण फक्त त्यांना कामाचं असतं. तर ब्लड ट्रान्सफ्युजनचं कसं आहे, सगळ्यांना गरज असते, सगळ्या डिपार्टमेंट्सना. तर तिथे तुम्हाला सर्वजण सगळी माहिती देऊ शकतील, पण बद्दल माहिती देण्यासाठी फक्त हिमॅटॉलॉजिस्ट स्पेशल असतात. आता शेवटचा, ह्या थॅलेसेमियातला एक शेवटचा प्रश्न, हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का? आता मी जे बोलले, हड्डी मज्जा प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट ज्याला म्हणतो, त्याने पूर्णपणे बरा होऊ शकतो. कसं आहे की त्याच्यात HLA मॅच पाहिजे डोनर. तर भाऊ बहीण असेल तर सुरेख 30%, 25 to 30% चान्स असणार आहे. पेरेंट मॅच झालं तर 4% जी चान्स आहे ती घेऊ शकता. आणि जर नाही भेटलं तर मॅच्ड अनरिलेटेड करू शकता. आता वेस्टर्न वर्ल्डमध्ये, अमेरिकेत, युरोपमध्ये आईवडील जर मॅच नसतील तरी पण आईवडिलांचं करतायत. त्याला हॅप्लो मॅच म्हणतो. आम्ही अजून करत नाही, कारण त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स असतात. आपल्या देशात पण काही हिमॅटॉलॉजिस्ट करतायत आणि त्यांना चांगले रिझल्ट भेटले आहेत. तर त्याच्यात कॉम्प्लिकेशन होण्याची चान्सेस जास्त असल्यामुळे आमच्या सेंटरला आम्ही अजून करत नाही. पण पुढे जाऊन मला वाटते पूर्णपणे होणार आहे ते पॉप्युलर. तर त्याने बरा होऊ शकतो. दुसऱ्या ज्या अजून ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स नवीन जे आलेले आहेत त्याच्यात जीन थेरपी आणि जीन एडिटिंग, म्हणजे जनुक जो आहे, ह्या मुलामध्ये 2 जनुक जे आहेत ते दूषित आहेत. त्यांना तुम्ही त्यांचे सेल्स काढून नवीन नॉर्मल जनुक ॲड करून परत त्यांना ते सेल्स द्यायचे. ते त्याला जीन थेरपी म्हणतो. आणि त्याला एक व्हायरस वेक्टर लागतं ज्याच्या थ्रू या जीनचं नॉर्मलायझेशन होतं. जीन एडिटिंग म्हणजे तुम्ही जीन काढून त्याला एडिट करा. जसं आपण तुम्ही व्हिडिओ एडिट करणार तसे कापून आणि मग नॉर्मल पोर्शन ॲड करा आणि चिटकून द्या. तर त्या जीन एडिटिंग पण आता नवीन्याने सुरू झालं आहे आणि खूप त्याचे रिझल्ट चांगले भेटत आहेत. थॅलेसिमियामध्ये सुद्धा आणि सिकल सेल अनिमियामध्ये सुद्धा जीन एडिटिंग खूप पॉप्युलर होत आहे. आपल्या देशात अजून ना जीन थेरपी इझिली अवेलेबल आहे ना जीन एडिटिंग, पण काही हॉस्पिटल्समध्ये, इन्स्टिट्यूशन्समध्ये त्याचं संशोधन चालू आहे
आणि लोकल जर आपल्याला भेटलं तर कमी खर्च होईल म्हणून आपण थांबलोय. बाहेरचं जर तुम्ही घेतलं तर $2 million. बापरे, काय हे गुणिले पर पेशंट. आता ते मी आता ते करत नाही. गुणिले 86 ते करणं कठीण आहे, पण रफली असं आहे कॉस्ट. म्हणून ते आपल्यासाठी पॉसिबलच नाही, कोणासाठी पॉसिबल नाही. एकदम जे श्रीमंत असतील ते तिथे जाऊन करून घेतील, पण बाकी आपल्या पुअर पेशंटसाठी तर बिलकुल आउट ऑफ दिस वर्ल्ड आहे. तर ह्या ज्या प्रकरण आहेत, अजून एक औषध आहे लुस्पाटॉसेप्ट. आता 18 and above साठी अप्रुव्हल मिळालंय, पण मुलांमध्ये अजून अप्रुव्हल नाहीये. मुलांमध्ये संशोधन अजून चालू आहे ठिकठिकाणी. त्याचं रिझल्ट आलं की पुढे अप्रुव्हल मिळण्याची शक्यता आहे. हा जो एक आहे इंजेक्शन आहे आणि 3 आठवड्यात एकदाच द्यायचं आहे सबक्युटेनियसली. एकदम सिम्पल आहे, सोपं आहे, म्हणून ह्याला पण भर मिळायला पाहिजे. पण रिझल्ट्समध्ये असं आहे की त्यांनी ट्रान्सफ्युजनची गरज कमी होते. एकदम नाहीसं होतं असं नाही आहे, एकदम क्युअरसारखं होत नाही. बहुतेक काही पेशंट्समध्ये कदाचित होईल, पण सर्वांमध्ये नाही होत. म्हणून बघूया कसं होतंय पुढे, कारण अजून तर एवढं पॉप्युलर नाही झालंय, कारण महाग आहे. परत हळूहळू होईल. छान, मस्त. थॅलेसेमियाबद्दल तुम्ही अतिशय छान, अगदी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. आता आपण पुढचा विषय आहे, पण त्याच्या आधी एक मी बोलू का? प्लीज. प्रिव्हेन्शनचं बोलणं खूप गरजेचं आहे. ते आपण टाळू कसं शकतो, म्हणजे पूर्णपणे बरं कसं आपण म्हटलं, पण टाळू कसं शकतो. तर करू शकतो का तसं? तर शक्य आहे, कारण एक जनुक मातामध्ये आहे, एक जनुक पितामध्ये आहे, आणि ही दोन्ही आपण त्याची स्टेटस कळून घेऊ शकतो एका सिम्पल ब्लड टेस्टनी. अच्छा. तर आपण सर्व तरुण लोकांची जर टेस्ट केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं थॅलेसिमिया स्टेटस सर्टिफिकेट तुमच्या जवळ ठेवा. आता जेव्हा तुम्ही लग्न करताय, किंवा आता आजकाल लग्नच बोलायची प्रॉपर नाही आहे, लिव्ह इन पार्टनर असो की पार्टनर, तर तुमचा जो पण पार्टनर असणार आहे त्याची टेस्टची रिपोर्ट पण बघितली तुम्ही आणि तुम्हाला कळालं की आम्ही दोघे थॅलेसिमिया मायनर आहे, तर आपण प्रीनेटल डायग्नोसिस करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, थॅलेसिमिया मायनर कळू शकतो म्हणून आपण ह्याची संधी घेऊ शकतो प्रीनेटल डायग्नोसिसची. काही आजार असे असतात की माझ्यामध्ये तो जनुक डिफेक्टिव्ह आहे, माझ्या नवऱ्यामध्ये आहे, पण तो त्याच्यासाठी काही टेस्ट नाही आहे जेणेकरून मला कळेल की हा, जसं मी एक उदाहरण देते, लायझोझोमल डिसऑर्डर्स असतात, त्याच्यात मी मला कळू शकणार नाही की मी आहे डिफेक्टिव्ह किंवा कॅरियर. तर माझ्या मुलामध्ये अचानक मला कळेल जन्मात आल्यानंतर. तर तसं न करून आपण इथे आपल्याला कळू शकतं. एकदा कळालं तर प्रीनेटल डायग्नोसिस करणं एकदम गरजेचं आहे. कधी करायचं? गरोदर असताना स्त्रीने लगेच 6 आठवडे झाले की कळालं की प्रेग्नंट आहे, डॉक्टरांकडे जावं. 9 ते 15 आठवड्यात एक टेस्ट होते, कोरियॉन विलस सॅम्पलिंग. त्या कोरियॉन विलस सॅम्पलिंगद्वारे बाळाच्या साईडचा जो एक प्लॅसेंटाचा भाग असतो तो थोडासा तुकडा काढतो आणि तो मग पाठवतो जेनेटिक टेस्टिंगसाठी की याच्यात तो जेनेटिक दोष आहे की नाही, आणि असेल तर मग आम्ही मेडिकल टर्मिनेशनसाठी त्यांना ॲडवाईस देतो. तर ह्याच्यासाठी काउन्सिलिंग खूप करणं गरजेचं आहे. अगोदरच तुम्ही काउन्सिलिंग केलं तर त्यांची मानसिक तयारी असते आणि त्यांना मग एवढं वाईट नाही वाटत. आणि 9 ते 15 आठवड्यात केलं तर जगभरात माहिती नसते की गरोदर आहे स्त्री, तर म्हणून त्यांना तो सोशल स्टिग्मा पण कमी असतो टर्मिनेट केलं तर. ऑफकोर्स जसं मी आधी बोलले, 25% चान्स असणार आहे की थॅलेसिमिया मेजर आहे, तरच आपण MTP करणार आहे म्हणजे टर्मिनेशन. 75% चान्स आहे की तुम्हाला सुदृढ बाळ होणार आहे, मग तुम्ही तो चान्स घ्यावा ना. म्हणून तुम्ही फाइंड आउट करून घेतलं, मग समाधानाने प्रेग्नन्सी पुढे जाऊ शकते आणि बाळ येऊ शकतं. आपण जेव्हा कल्पना करतो की मला बाळ होणार आहे, आता बाळ येणार आहे घरात, आपण कधी असं नाही विचार करत काय नाही थॅलेसिमिया आलं तर ठीक आहे, सिकल सेल आलं तर ठीक आहे, असा विचार करू शकत नाही ना. आपण असा विचार करतो की माझा बाळ
अमूल वर असायचा ना पूर्वी, तसा असायला पाहिजे. कॉम्प्लान बेबी. एकदम मस्त गुटगुटीत आणि सुदृढ. तर ती कल्पना जेव्हा भंग होते, जेव्हा आपल्याला कळतं नंतर, तर तो जो म्हणजे काय म्हणायचं धक्का बसतो तो खूप मोठा आहे. कम्पेअर्ड टू प्रीनेटल डायग्नोसिस केलं आणि आपल्याला कळालं की मेडिकल टर्मिनेशन करावी लागेल, तो छोटा धक्का आहे. म्हणून तो छोटा धक्का बेटर आहे असं माझं म्हणणं आहे. आणि सर्वांनी स्वतःचं थॅलेसिमिया स्टेटस जर तुम्ही मुलं करणारे आहात तर मग तुम्ही प्लीज तुमचं थॅलेसिमिया स्टेटस जाणून घ्या. हे तुमच्यासाठी बरं आहे. बाकी काय, तुम्हाला माहिती आहे थॅलेसिमिया झालं तर किती त्रास होतो, किती आपल्याला काय काय करावं लागतं. अजून आपण एंडोक्राईन मध्ये काय कॉम्प्लिकेशन्स होतात किंवा बोन्समध्ये काय कॉम्प्लिकेशन्स होतात हे सर्व बोलण्याचा आपल्याला एवढा वेळ नाही, परंतु हे सगळं होऊ शकतं. आणि म्हणून आपण प्रिव्हेंट करायला, ऑर्गन डॅमेज खूप होतं. ऑर्गन किडनी डॅमेज आणि ते एंडोक्राईन. म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर नाही, प्रिव्हेन्शन इज द ओनली क्युअर असं आम्ही म्हणतो. आणि प्रिव्हेन्शन असं नाही आहे की तुम्ही 15 आठवड्यात नाही केलं गरोदर असताना तर काहीच नाही करू शकत. 15 ते 18 आठवड्यात पण दुसरी एक टेस्ट करू शकतो. आणि आता तर 24 आठवड्यांपर्यंत तुम्ही MTP करू शकता, ती जजमेंट आलेलीच आहे. म्हणून टाईम असतोच आपल्याकडे. अजून एक 20 ते 22 आठवड्यात पण कॉर्डोसिंथेसिस करू शकतो. 16 ते 18 आठवड्यात ॲम्निओसिंथेसिस आणि 18 ते 22 आठवड्यात कॉर्डोसिंथेसिस. कॉर्डोसिंथेसिस आपण जास्त करून ॲडवाईज करत नाही, कारण रिझल्ट येईपर्यंत 23 आठवडे होतात, मग एकदम जवळ होतो टर्मिनेशनसाठी. म्हणून ठीक आहे. आता आपण सिकल सेल डिसीजबद्दल बोलू. आता पहिल्यांदा सिकल सेल डिसीज ॲज अ नेम, जसं नाव सांगतं तसं ते अर्धचंद्राकृती किंवा कोयत्याच्या आकाराच्या सेल्स असतात. बरोबर. आता हेच पुन्हा तेच प्रश्न, तर हे काय असतं नेमकं सिकल सेल? आता आपण थॅलेसिमियाबद्दल जेव्हा बोललो तर असं बोललो की त्या प्रथिने जे असतात ग्लोबिन चेन्स हिमोग्लोबिनच्या आत, ती कमी प्रमाणात उत्पन्न होते. इथे असं नाही आहे, इथे तेवढीच उत्पन्न होतीये पण ते डिफेक्टिव्ह उत्पन्न होतीये. तर हा क्वालिटेटिव्ह डिसऑर्डर आणि तो क्वांटिटेटिव्ह डिसऑर्डर. त्याच्यात प्रमाण कमी झालंय, ह्याच्यात त्याची प्रकार चेंज झाली आहे. तर प्रकार वेगळा असल्यामुळे तो जो सेल असतो तो जरा पण त्याच्यात बॉडीमध्ये ऑक्सिजन कमी झालं किंवा तुमचं pH जो म्हणतो ॲसिड आणि अल्कलीचा जो pH असतो, pH कमी झालं किंवा तुम्हाला इन्फेक्शन झालं किंवा डिहायड्रेशन झालं, पाणी कमी झालं, पाण्याची कमतरता आली, तर ती सेल्स सिकलसारखे होऊन जातात, म्हणजे कोयत्यासारखे होऊन जातात. आणि ते कोयत्यासारखे झाले की जो आपला ओरिजिनल रेड ब्लड सेल असतो किंवा लाल पेशी असतात ना, ते बायकॉन्केव्ह असतात. म्हणजे त्यांचा आकार असा असतो की ते स्क्वीज करून असं करून जाऊ शकतात आणि मग परत स्फेरिकल होतात त्याच्यातनं निघून. पण जेव्हा सिकल सेल्स असतात कोयत्यासारखे तर ते अडकून जातात आपल्या रक्तवाहिनींमध्ये आणि त्यामुळे जे छोट्या रक्तवाहिन्या आहेत त्या ब्लॉक होतात. अरे बाप. त्यामुळे त्यांना बोन पेन्स, हाताचे त्रास, पायात फूटचे त्रास आणि मेंदूमध्ये कधीतरी स्ट्रोकसारखं, जे स्ट्रोक आपल्याला वाटतं की मोठ्यांनाच होतो ना, तो छोट्या मुलांमध्ये सिकलमध्ये होऊ शकतो. आणि त्यांना काही काही लंगचे प्रॉब्लेम येऊ शकतात, कारण लंगच्या ज्या रक्तवाहिनी आहेत त्या ब्लॉक होतात. म्हणजे सगळ्या ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत त्या ब्लॉक होऊ शकतात. तर सगळ्या बॉडीमध्ये सगळ्या ऑर्गन्समध्ये त्रास होऊ शकतो. किडनीमध्ये, लिव्हरमध्ये हिपॅटोपॅथी म्हणून जे आजार येतं ते ह्याच्याचमुळे. आणि मग एकदम जॉन्डिस वाढतं त्यांचं. 20-30 मिलीग्राम बिलिरुबिन होतो, जो आपल्यामध्ये 2 मिलीग्रामपेक्षा कमी असतो. तर ह्या सर्व प्रॉब्लेम्समुळे ते मग आपल्याकडे येतात. आणि त्यांचं कसं आहे, ते 6 महिन्यांनीच सुरू होतं असं नाही. अच्छा. कधी कधी त्यांना 4 वर्षापर्यंत काही नाही, 5 वर्षापर्यंत काही नाही होत आणि मग येतात. रक्ताची कमतरता पण होते, पण रक्ताची कमतरता असणे गरजेचं नाही आहे त्या डायग्नोसिससाठी. अच्छा. आणि आता याची कारणं काय? परत अनुवंशिक सेम. अच्छा. अनुवंशिक. थॅलेसिमिया सारखंच आहे, ती जनुकच डिफेक्टिव्ह आहे. त्या जनुकनी
अशीच सेल्स बनवायची ठरवलंय. त्याच्यात जो डिफेक्ट आहे, जनुकं कशी काम करतात, त्यांच्यामध्ये अमायनो ॲसिडचं न्यूक्लिओटाइड्स असतात. त्या न्यूक्लिओटाइड्सनी कुठल्या अमायनो ॲसिडची कुठली प्रोटीन बनायला पाहिजे ते कोडिंग करतात. आता कोडिंग रॉंग आहे, तर त्याप्रमाणे रॉंग अमायनो ॲसिड बनतीये, रॉंग अमायनो ॲसिडने बनत आहे हिमोग्लोबिन, म्हणून तो हिमोग्लोबिन डिफेक्टिव्ह आहे आणि ते मग कोयत्याच्या आकारात होतं. ह्याचं प्रमाण खूप आहे का भारतात? सिकल सेलचं प्रमाण आहे, परंतु आपल्याला दिसून येत नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्यात काय लक्षणे एकदम लवकर येत नाही. काही काहींना लक्षणेच नसतात जन्मभर, आणि काही काहींना खूप सिव्हिअर असतात, त्यांना नियरली 1-2 महिन्याच्या वयापासून पण होऊ शकतात. परंतु व्हेरिएबल असल्यामुळे ते आपल्या लक्षात येत नाही, पण प्रमाण खूप मोठं आहे. आणि आजच्या काळात जर सिकल सेल बघायला गेलो तर मला वाटते 8 ते 10% लोक स्पेशली इन ट्रायबल एरियाज कॅरियर्स असतात. पण ट्रायबलमध्ये, बाकी कॉमन पॉप्युलेशनमध्ये एवढं नाही असतं. आणि हे ऐकून पण माहीत नसतं शक्य होतं असं ना, कारण मी माझ्याच कितीतरी मैत्रिणींना म्हटलं की असा प्रोग्राम आहे, तर थॅलेसेमिया ऐकलंय, पण सिकल सेल डिसीज म्हणजे काय तर ते ऐकलेलं पण नसतं लोकांनी. हे मला आश्चर्य वाटतं. मलाही आश्चर्य वाटते, कारण आता तरी युनियन गव्हर्नमेंटचं मोठं मिशन आहे सिकल सेलला इरॅडिकेट करण्यासाठी. तर मला वाटतंय की माहिती असणं गरजेचं आहे सगळ्यांना. आणि ट्रायबलमध्ये पण आहे आणि नॉन ट्रायबलमध्ये पण दिसतं, असू शकतं. त्याची लक्षणे पण वेगवेगळी असतात, इन्फेक्शन्स होतात या मुलांना, तर म्हणून वॅक्सिन्स वेगवेगळ्या द्याव्या लागतात त्यांना. म्हणजे ज्या वॅक्सिन्स आपण नॉर्मल मुलांना नाही दिले तर चालतं, पण ह्यांना नाही दिले तर त्यांना मोठे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. जसं की निमोनियासाठी न्यूमोकॉकल वॅक्सिन असते, मेनिंजायटिससाठी मेनिंगोकॉकल वॅक्सिन, ह्या देणं खूप गरजेचं आहे. आणि लहानपणीपासून त्यांना आपण पेनिसिलिन प्रोफिलॅक्सिस देतो, म्हणजे त्यांना अँटीबायोटिक, जेणेकरून त्यांना इन्फेक्शन होणार नाही, कमी होणार इन्फेक्शन. हे सर्व करायला लागतं. सिकल सेल वेगळंच आहे, त्यांना पाणी जास्त प्या असं सांगावं लागतं. हाय ऑल्टिट्यूडवर जाऊ नका, कारण तिथे ऑक्सिजन कमी असतं आणि त्यांना त्रास होऊ शकतो. एका पेशंटमध्ये आम्ही त्यांना समजवलं होतं, तरी ते ट्रेकिंगला गेले. 12 वर्षाचा मुलगा होता आणि तो आला तर त्याला लंगचा प्रॉब्लेम झाला ऑक्सिजन कमी झाल्यामुळे, आणि आम्ही त्याला वाचवू नाही शकलो. एवढं वाईट वाटलं, कारण बाकी सर्व त्याचं चांगलं चालत होतं, किती वर्ष आमच्याकडे येत होता, आणि ते ऐकलं नाही म्हणून त्या मुलाचं लाईफ गेलं. तर असं होऊ नये म्हणून आपण हे सगळं काळजी ही बाळगायला पाहिजे. आता मी त्या डोळ्याच्या पेशंट्स बरोबर कामं करते, तर दृष्टीचे पण दोष येतात ह्याच्यामुळे. तुम्हाला माहिती आहे तसं नाही, कारण पेशंट्स बघतो खरोखरी राईट आहे ते. आणि ते डायग्नोसिस मध्ये जेव्हा असतं तेव्हा सिकल सेल डिसीज असं दिलेलं असतं. असं वाटतं की अरे हे पण एक कारण आहे दृष्टी दोषांसाठी. बरोबर, रेटिनोपॅथी होते, कारण तुम्ही आता तिथे खूप मायन्यूट वेसल्स आहेत ना आपले, ब्लड वेसल्स, ते सेम कारण आहे, ब्लॉक होतात आणि मग दृष्टी वाईट होते. तर आणि वाईट वाटतं ना की ह्या कारणाने दृष्टी गेली त्या माणसाची असं. पण आज ज्या काळात ट्रीटमेंट आहे सिकल सेलसाठी पण चांगली ट्रीटमेंट आहे. मला वाटते 90% पेशंट्स औषधे खाऊन चांगले होऊ शकतात, म्हणजे नीट राहू शकतात. बरे पूर्ण होऊ शकत, बरे नाही होणार. सिकल सेल राहणार आहे, तो आजार राहणार आहे, पण लक्षणे नाही येणार आहेत आणि त्यांना कॉम्प्लिकेशन नाही होणार आहेत. हायड्रॉक्सियुरिया हे एक औषध आहे, जेणेकरून एकदम ट्रान्सफॉर्म झालं आहे यांचं आउटकम. आणि मला वाटतंय की 1980s पासून आम्ही हे सुरू केलं, पण आपल्या भारतात आपण 2000च्या सुमारे ते एकदम चांगल्यापणे सुरू केलं. आणि त्याच्यानंतर जे मी पाहिलं फरक ते एकदम अद्भुत आहे. म्हणजे वर्णन करू शकत नाही असं आहे, अवर्णनीय आहे. तर मला वाटते हायड्रॉक्सियुरिया देणं, फॉलिक ॲसिडची टॅबलेट देणं आणि पाण्याबद्दल त्यांना समजवणं, ऑक्सिजनबद्दल की जिथे ऑक्सिजन कमी असतं तिथे जाऊ नये, हे सगळं समजून दिलं ना तर बहुतेक त्यांना त्रास होणार नाही जास्त. आणि शाळेत आता ही मुलं जाऊ शकतात का? हो हो, थॅलेसिमियाची मुलं शाळेत काय काय मिळवतात, ते अचिव्हमेंट्स त्यांचे किती गोड आहेत
ऐकलं तर आपल्याला असं वाटतं अरे एक तर आमच्याकडे सिंगर आहे, अरे तो तर मराठी इंडियन आयडल जे येतं ना मराठी चॅनलवर, तो त्याच्यावर पण त्याला प्राइजेस मिळाले. तर असे पण आहेत, टॅलेंटेड आहेत. एक आमचा पूर्वी पेशंट होता, तो फ्लूट वाजवायचा. झाकीर हुसेन बरोबर त्याने प्रोग्राम केला होता. तर अनफॉर्च्युनेटली वी लॉस्ट हिम. तर पण असे पण मुलं आहेत. सो दे आर लाईक नॉर्मल चिल्ड्रन. ते स्कूल शाळेत जाऊ शकतात, खेळू शकतात. खेळण्यामध्ये कधी कधी त्यांना सांभाळावं लागतं, थकायला होतं. थकायला होण्यापेक्षा, कारण रक्त तर आपण चढवतोय, हिमोग्लोबिन चांगलं आहे, तर थकायला नको, पण त्यांना बोन्समध्ये त्रास होतो. म्हणून थोडंसं बाळगावं लागतं की तुम्ही जास्त जे काय एकदम ॲथलीट सारखं व्हायची प्रयत्न करू नका. आणि हे सिकल सेल डिसीजमध्ये पेन क्रायसिस त्याला काय म्हणतात? हां, वेझोऑक्लुसिव्ह पेन क्रायसिस. म्हणजे ओळखीच्या स्पेशली शाळेतले शिक्षक जे असतात, सडनली वर्गामध्ये मुलाला असा अतिशय त्रास होतो, तेव्हा ते काय ह्यांना कळत नाही. तर हा एक असू शकतो. तर वेझोऑक्लुसिव्ह क्रायसिस जे म्हणतो ते बोन पेन्स होतात त्याच्यात. आणि परत बोनची जी आर्टरी असते, म्हणजे जी रक्तवाहिनी असते, ज्याच्या थ्रू तुम्हाला न्यूट्रिशन मिळतंय, ऑक्सिजन मिळतंय बोनना, ते मिळत नसतं, कारण ती ब्लॉक होते. म्हणून त्यांचे बोन्स हे होतात, इन्फाक्ट होतात. म्हणजे जसं हार्टला रक्त नाही मिळालं तर इन्फाक्शन होतं, त्याचप्रमाणे त्याला नाही मिळालं तर ते इन्फाक्ट होतात, म्हणजे टिश्यू खराब होतात. तर त्यांना खूप पेन्स होतात आणि सिव्हिअर पेन्स होतात. तेव्हा पेन किलर्स देणं खूप गरजेचं असतं. चालतं रेग्युलर पेन किलर्स घरी तर द्यावेच, परंतु हॉस्पिटलाइज करून जर अजून ॲडव्हान्स पेन किलर्स द्यायची गरज असेल तर तेही देतात. तेच, कारण ह्या शिक्षकांना कळत नाही की कशामुळे झालंय. पण जेव्हा मेडिकल रेकॉर्डमध्ये असं सिकल सेल डिसीज, तेव्हा त्यांनी सतर्क राहायला पाहिजे. आणि पेन किलर्स साधे जे असतात ते द्यायला हरकत नाही तेव्हा प्रथम उपचारासाठी. आणि मग हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता, मग तुम्ही रिफर करू शकता. मग डॉक्टर करतील. जे सिव्हिअर पेन असेल, पेन स्केल असतो, त्याप्रमाणे आम्ही ठरवतो की सिव्हिअर आहे की माइल्ड आहे, मॉडरेट आहे, त्याप्रमाणे कुठली औषधं द्यावी ते ठरवतो. आता हे शेवटाकडे आता आपण आलोय. हे आता अपंगत्वाच्या यादीत आलेत, 21 अपंगाच्या यादीत. हे म्हणजे थॅलेसेमिया वेगळं अपंगत्व आहे, सिकल सेल डिसीज वेगळं आणि एक हेमोफिलिया वेगळा. तर हे अपंगत्वाच्या यादीत कसं काय आलं? कसं आहे की ह्या मुलांना पूर्णपणे पोटेन्शियल नसतो काही पण करायचं. आणि अनिमिया असल्यामुळे त्यांचं थोडंफार तर वाढमध्ये पण त्रास होतो. त्यांची काय म्हणायचं, फिजिकल जी एबिलिटी असते ती लिमिट होते थोडीफार. म्हणून त्यांना 40% डिसेबिलिटीमध्ये मोजलं गेलं आहे. तर जो राईट्स ऑफ पीपल विथ डिसेबिलिटीज 2016 ॲक्ट आहे, त्याच्यात त्यांना काही बेनिफिट्स दिल्या गेल्या आहेत. जसं की त्यांना रिजनेबल अकॉमोडेशन द्यायच्या, त्यांना रिझर्वेशन इन हायर एज्युकेशन दिलं आहे 5%, त्यांना नोकरीसाठी नाही आहे, हायर एज्युकेशनमध्ये गव्हर्नमेंट जॉब्समध्ये नाही दिलंय. पण रिजनेबल अकॉमोडेशनमध्ये किती काय येतं की तुम्ही उशिराने आलात चालतं, जर तुम्हाला लीव्ह लागली तुमच्या ट्रीटमेंटसाठी तर ते चालवायचं. म्हणजे एम्प्लॉयरनी हे सगळं सांभाळून घ्यायचं. तर मला वाटतंय की हळूहळू जागरूकता वाढतीये आपल्या देशात आणि त्याप्रमाणे त्यांना जी गरज आहे ते मिळू शकतं. आणि डिसेबिलिटीच्या ह्याच्यात असंही आहे, रेल्वेमध्ये कन्सेशन वगैरे वगैरे, तर इतर त्यांना बेनिफिट्स आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेटमध्ये. आणि आता तुम्ही सांगितलंच तुमचे पेशंट्स किती म्हणजे त्यांनी खूप चांगलं चांगलं काय काय केलं आहे वगैरे. तर आता फक्त एवढंच सांगा पुन्हा एकदा की ह्याचा शेवटचा पण ह्याचा काय करायचा की ब्लड डोनेशन. तीन वस्तू मी बोलणार, 3 पॉईंट्स. एक पॉईंट, ब्लड डोनर व्हा. आणि ज्यांना एलिजिबिलिटी आहे त्यांना सर्वांनी दर 3 महिन्यांनी डोनेट केलं पाहिजे. आयडियली 3 महिन्यांनी अलाउड असतं, पण 3 महिन्यांनी न करू शकलात 6 महिन्यात करा, नाहीतर 1 वर्षात एकदा तरी करा मिनिमम. सेकंड, स्टेमसेल डोनरसाठी तुम्ही रजिस्टर करा. संधी मिळाली तर देव तुम्हाला खूप खूप हे देईल, आशीर्वाद देईल आणि तुमचं पुण्य मोठा होईल, तर ते करा. आणि तिसरं म्हणजे स्वतःचं थॅलेसेमिया स्टेटस जाणून घ्या, जेणेकरून
तुम्ही जर मुलं करणार तर तुमच्या मुलांमध्ये थॅलेसेमिया किंवा सिकल सेल अनिमिया येऊ नये असं तुम्ही काळजी बाळगा. मला वाटतं हे 3 मेसेजेस खूप महत्त्वाचे आहेत आणि जर माझे हे 3 मेसेजेस तुम्ही लक्षात ठेवले तर मी समजीन माझं इथे येणं आज खरोखर फायदेमंद झालं. खरं म्हणजे आता एक जाणवलं की रक्ताचं नातं आपण जे म्हणतो ते नुसतं जन्माने नसतं ना, म्हणजे आपण ब्लड डोनेशन रक्तदान करून किंवा व्हॉलेंटियर म्हणून काम करून पण करू शकतो ना. तुम्ही विचार करा, मी तुम्हाला जो उदाहरण दिला पीडियाट्रिक हिमॅटॉलॉजिस्ट ज्यांनी डोनेट केलं आणि ती मुलगी एकदम मस्त झाली, नॉर्मल. ती माझ्या सेंटरवर जेव्हा त्या पीडियाट्रिक हिमॅटॉलॉजिस्ट आलेल्या तर ती आई त्या मुलीला घेऊन त्यांना भेटायला आली आणि जो आनंद तिच्या चेहऱ्यावर होता तिला बघून, डोनरला बघून, मी तुम्हाला वर्णू शकत नाही. एवढं छान वाटतं जेव्हा आपण डोनर आहे आणि रेसिपियंटचं लाईफ वाचतंय. तिचं तर जन्म वाचलं आणि त्या आईला कसं वाटत असेल की माझ्या मुलीला ह्यांनी दुसरा जन्म दिला. तर ती जी भावना आहे ती असणं गरजेची आहे. ती कंपॅशन असेल तर आपण डोनर बनू शकतो आणि व्हॉलेंटियर म्हणून पण काम करू शकतो आपण. ते तर आपले विनय शेट्टी आहेत, त्यांनी जन्मभर हेच केलंय. मला कळत नाही कधी कधी काय खातात काय, कारण कमवत नाही म्हणून कसं मॅनेज करतात स्वतःचं रोजचं खर्च वगैरे. पण अशी माणसं कमी असतात, पण आपण थोडंफार तरी करू शकतो सगळीजण आपण, आणि करतोच आहे आपण, डिफरंट वेजमध्ये करतोच आहे, पण अजून थोडंफार करू शकतो. आणि एक मला सांगावं असं वाटतं की आपल्याला जेव्हा रक्ताची गरज पडते तेव्हा आपण ताबडतोब बऱ्याच लोकांना फोन करतो, मग आपण स्वतःच का नाही काम करत? आणि असतं, वेळ असतो लोकांना. आणि आज तर मला पटलं आहे की वेळ नाही असं मी कधीच म्हणू शकणार नाही. ह्या एवढं काम ह्या करता आहेत आणि त्याला वयाची अट नसते आणि थकतच नाही आहात तुम्ही असं, आणि असंच राहू दे कायम. खरंच सांगते, तुमच्या रक्तात आहे हे असं काम करणं. आणि म्हणजे हे पण मी एक अपील करीन लोकांना की तुम्ही व्हॉलेंटियर म्हणून पण काम करू शकता. थोडं महिन्यातून 1-2 दिवस तुम्ही गेला, त्या म्हणजे ज्यांना रक्त पाहिजे, तुमच्याकडे रक्ताच्या पेढ्या असतात आणि म्हणजे ज्यांना गरज आहे ती माणसं असतात, फक्त तुम्ही त्यांची ओळख सांगड घालून द्यायची असते. हे काम करणं फार, आणि आता तर किती सोपं आहे. हो बरोबर, इंटरनेटचा जमाना आहे, डिजिटल. खरंच अगदी सगळं डिजिटल आहे. आणि आता एक सांगा, रक्तदान जेव्हा करता तेव्हा डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा आता इतके हल्ली डिसऑर्डर्स असतात, कंट्रोल्ड असेल तर काही त्रास नाही. कंट्रोल नसेल किंवा तुम्ही काय अशी औषधं घेताय जेणेकरून त्रास होऊ शकतो रेसिपियंटला, तर मग तुम्हाला इनएलिजिबल करता येऊ शकतं. पण बहुतेक कंट्रोल्ड असेल तर काही त्रास. आणि पुन्हा ते लोक बघून घेतील ना तुम्ही आहात की नाही, योग्य आहे. हां, ते बघतील ना. तुम्हाला एक मोठं क्वेश्चनर ॲडमिनिस्टर करतात. ब्लड डोनेशन तुम्ही जेव्हा द्यायला जाता ब्लड, तेव्हा एक मोठं क्वेश्चनर असतो, तो ॲडमिनिस्टर करतात. म्हणजे विचारतात तुम्हाला एक प्रश्न वाचून विचारतात की तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे का, तो प्रॉब्लेम आहे का, ही औषधे घेता का, सगळं विचारून घ्या. तुमचे ऑपरेशन हल्ली झालेत का, सगळं. आणि मग त्याप्रमाणे तुम्ही एलिजिबल ठराल तरच तुम्हाला अलाव करतील. कारण डॉक्टरांना, जे ब्लड बँकेत डॉक्टर्स आहेत त्यांनाही नको आहे बाबा इथे येऊन कोणतरी फेंट होऊ आणि आपल्याला मग धावपळ करावी लागली, तर तसं त्यांनाही नको असतं. तर म्हणून कोणी असं तुमचं रक्त उगच घेणार नाहीये. तुम्ही एलिजिबल आहात, देऊ शकता, तुम्ही सुदृढ आहात तरच मग घेतील. आमच्या या प्रोग्राममध्ये आत्तापर्यंत दृष्टीदानाचं बद्दल झालंय. डॉक्टर थत्त्यांनी त्वचादानाबद्दल सांगितलं आहे. तुम्ही आता रक्तदान हा अतिशय छोटी गोष्ट आहे, ती सगळ्यांनी करावी अशी खरोखर इच्छा आहे. आणि आज ग्रंथालीच्यामुळे आपल्याला हे सगळं रक्ताचं नातं तुमचं ग्रंथालीशी निर्माण झालेलं आहे. आणि खरोखर ममताताई तुमचे मी कसे आभार मानू. नाही असं नका म्हणू. संपवण्याच्या आधी एक अजून मी बोलू इच्छिते. सगळे दान आपण गेल्यानंतर करतो. एकच आहे रक्तदान आणि स्टेमसेल दान, जो तुम्ही जगताना, जिवंत असताना करू शकता आणि प्रत्यक्ष बघू शकता काय त्याचं परिणाम आहे रेसिपियंटवर. तर म्हणून हे करणं जास्त इंटरेस्टिंग आहे असं मला वाटतंय. अगदी बरोबर, नाही का? अगदी खरं. आज तुम्ही आमच्यामध्ये आलात आणि खरोखर ग्रंथालयानं हा उपक्रम सुरू केला आणि आम्हाला इतक्या नवीन लोकांच्या ओळखी होत आहेत. आम्हाला कळतंय, जागरूकता अभियान चालू केलंय
आणि आज तर ही फारच मोठी जागरूकता आहे, कारण हा एक लोकांना माहीत नसतं थॅलेसेमिया काय, सिकल सेल डिझीज काय. आता एक हेमोफिलिया म्हणून राहिला आहे, पण त्याचं आपण नंतर एक एपिसोड पूर्ण नंतर डेफिनेटली शुअर, आणि तो पण महत्त्वाचा आहे आणि ते पण अपंगत्वात आहे. नक्की नक्की कर. माझं नाव शीला सावंत आणि ॲज यू रिमेंबर आपण स्टुडंट असताना आपण एक स्पेसिफिक गोष्ट शिकलेलो आहोत, ब्लू ब्लड. सो त्याच्याबद्दल काहीतरी बोलू शकाल का तुम्ही? ब्लू ब्लड जे तुम्ही म्हणताय त्याचे 2 वेगळे कारण आहेत. एक तर ब्लू ब्लड रॉयल ब्लड हिमोफिलियावाल्यांना आपण म्हणतो. दुसरं ब्लू ब्लड आहे जे सायनॉटिक हार्ट डिझीजवाले असतात. तर मला वाटतं आजच्या विषयाला हे आपण पुन्हा एक संबंधित नसल्यामुळे जास्त विस्तारित त्याच्याबद्दल आता बोलत नाही. ओके, पण हे 2 कारणं असू शकतात. आपण करूया हेमोफिलियाचा. हेमोफिलिया त्याच्यामध्ये शुअर. लहान मुलांना ते बोन मॅरो कसं करतात? हाऊ डू यू डू? गिव्हिंग इज बाय IV, रक्त नसाद्वारे. त्याच्यात काही त्रास नसतो? नाही, जे रिसीव्ह करतं त्यांना त्रास नाही. अच्छा, ज्याचं कलेक्ट करतो त्याचं आजकाल तर पेरिफरल वेनमधूनच घेतो. पूर्वी आम्ही त्याचा ॲक्च्युली हड्डीमधून ॲस्पिरेट करून काढायचो. तर 200-250 ml ते ॲस्पिरेट करायचं, म्हणजे 20 ते 25 प्रिक्स एका बाजूला पाठीच्या बोनमध्ये लागायचे आणि ॲनेस्थीजिया, अंडर ॲनेस्थीजिया करावं लागायचं. पण आजच्या काळात आम्ही मॅरो ॲक्च्युली हड्डीमधून घेत नाही, आम्ही मोबिलाइज करतो स्टेम सेल्स पेरिफरल ब्लडमध्ये आणि मग पेरिफरल ब्लडमधून नसामधून एफरेसिस मशीन असतं, त्याच्यावर पेशंटला ठेवून 4 ते 6 तास लागतात डोनरला त्याच्यावर लावायला लागतं. डोनर्स आहेत असे? भाऊ बहीण असेल तर एकदम सोपं पडतं, पण अनरिलेटेडसाठी कधी कधी नकारतात. आपल्या भारतात खूप लोक नकारतात. बाहेरगावी जर तुम्ही बघितलं तर ते एकदम पॅशनेटली करतात अनरिलेटेडसाठी. पण इथे अजून ती जागरूकता नसल्यामुळे आहेत, चांगले पण आहेत. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, असे खूप आहेत. आमच्या इथे सेंटरमध्ये किती आम्ही मॅच्ड अनरिलेटेड केलेत, ते मिळतात. पण एकदा केलं की संपलं, पुन्हा ते माणूस करू शकत नाही. नाही करू शकतं. आता मी पण मॅच होणार नाही एवढं. अच्छा, एवढ्या लोकांबरोबर तुमचं मॅच होण्याची शक्यता कमी, म्हणून एवढं नाही करू शकत. लहान मुलांमध्ये डिसीज होऊ शकतो का? त्याला काही वयोमर्यादा आहे या डिसीजला? कुठला डिझीज म्हणतात? थॅलेसेमिया. असं आहे, अनुवंशिक आहे. म्हणजे आई वडील कॅरियर असतील तरच बाळामध्ये येऊ शकतं, आणि बाळामध्ये आलं की थॅलेसेमिया मेजर किंवा ट्रान्सफ्युजन डिपेंडंट थॅलेसेमिया जे म्हणतो, ज्याच्यात तुम्ही रक्त परत परत भरवायला लागतं, तो आजार 6 महिन्यांनी दिसायला लागतं. पण झालेलं तर आधीच आहे. जनुक तर डिफेक्टिव्ह आधीच आहेत, जन्मताच, जन्माने येतो. हा, जन्माने. म्हणजे नंतर मोठेपणी काहीतरी ब्लड ट्रान्सफ्युजन असं काहीच नाही. नाही, बिलकुल नाही. नमस्कार, माझं नाव प्रवीण शिंदे. तर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर आम्हाला काय डॉक्टर देव असतात एवढंच आम्हाला माहिती आहे. आणि एवढी डिटेल आम्ही इन्फॉर्मेशन आता फार एकदम आम्ही मेस्मराईज केलं. तर ते तुम्ही जे टेस्टचं म्हणताय, जसं आमच्याकडे लग्नाला पत्रिका जोडवतात, तर माझ्या मते हे सिस्टीम पाहिजे की गव्हर्नमेंट जे मॅरेज रजिस्ट्रेशन करतात, कारण मी माझ्या मुलाच्या बाबतीत केलं आहे आणि दुसऱ्या मुला लग्नाचं त्याचं पण मी थॅलेसेमिया करून ठेवलं आहे. मी आमच्या मोठ्या मुलाच्या बाबतीत तर मी इन्सिस्ट केलं, तर एकदम रेजिस्टन्स असतो. पत्रिका गुण जुळवतात, म्हटलं हे गुण जुळवा ना पहिल्यांदी. तर हे मस्ट पाहिजे. मी तुम्ही जे त्याला लेजिस्लेशन म्हणता ना, कारण हे काय असतं, हा सोशल देशावर एक पूर्ण कंट्रीवर पब्लिक हेल्थचा प्रश्न आहे. तर ह्याला अवॉइड करायला असं पाहिजे की एकतर यांनी लग्नाच्या वेळेला कंपल्सरीच केलं पाहिजे की त्याशिवाय ते लग्न रजिस्टर केलं नाही पाहिजे त्यांनी, म्हणजे गव्हर्नमेंटच्या रूल्समध्ये. दॅट इज वन सजेशन, मे नॉट बी पॉसिबल. आणि सेकंड म्हणजे मग त्यांनी असं जर असेल तर त्यांनी मग इश्यू, म्हणजे त्यांनी किंवा हे तुम्ही जेनेटिक इश्यूज सांगितले, मग त्यांनी ओतच घेतले पाहिजे की आम्ही इश्यू होऊन देणार नाही. कारण हे जे तुम्ही जेनेटिक प्रॉब्लेम जर इश्यूज झाले नाही तर मग हे तिथेच थांबेल ना तो त्याच कपलला. तर हे असं हे अवेअरनेस तो पाहिजे की तुम्हाला जेनेटिक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे करू नका तुम्ही. तर मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देते. एक पहिलं जो तुम्ही बोललात की लग्नाच्या आधी कळून घेणं गरजेचं आहे, हो, माहिती असणं गरजेचं आहे, पण त्यामुळे त्यांचं लग्न व्हायला नको हे मी अग्री करत नाही. कारण जसं लव्ह मॅरेज असेल
तर तुम्ही त्यांना सांगाल की नाही तुम्ही दोघे थॅलेसिमिया मायनर आहात तर आम्ही अग्री करणार नाही, तुमचं लग्न होऊ देणार नाही, तर ते मला पटत नाही. कारण पहिलं तर लव असणं आजकाल किती कमी आहे, खरा लव. आणि दुसरी गोष्ट अरेंज मॅरेजमध्ये पण मुलगीला मुलगा मिळणं किंवा मुलाला मुलगी मिळणं आजकाल खूप कठीण आहे. मॅरेजेस करणेच डिफिकल्ट झालंय. किती लोक अनमॅरिड राहतात कारण त्यांना त्यांच्या प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. नाही नाही ते ठीक आहे, मी येते त्याच्यावर. लग्न करायला हरकत नाही, पण तुमची स्टेटस माहिती असणं गरजेचं आहे. आणि स्टेटस माहिती असेल तर गरोदर झाल्यावर स्त्रीने जाऊन प्रीनेटल डायग्नोसिस करणे गरजेचं आहे. आणि मग आणि ते सेकंड पार्ट जो तुम्ही बोललात की इश्यूज करू नका, आय डोंट अग्री. मटर्नल इन्स्टिंक्ट पटर्नल इन्स्टिंक्ट त्याला तुम्ही संपवू शकत नाही. लग्न कशाला करतायत? मुलं व्हायलाच. मेन तर तो असतो ना मुद्दा. तर जर तुम्ही तो प्रिव्हेंट कराल तर पॉप्युलेशन एकदम अपसेट होऊन जाईल. तर तुम्हाला कारण 4% अशी पॉप्युलेशन आहे. 4% इज नॉट लेस दोज हू आर कॅरियर्स. तर माझं मत असं आहे की तुम्ही लग्न करा, मूल करा. 75% चान्स आहे की तुमचं मूल थॅलेसिमिया मायनर किंवा नॉर्मल असणार आहे. 25% चान्स आहे की तो मूल थॅलेसिमिया बाधित असणार आहे. मग 25% जो चान्स आहे आणि तोच आला तुमच्यामध्ये तर टर्मिनेट करा ना. तर टर्मिनेट करा. टर्मिनेशनसाठी काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे जास्त. जसं तुम्ही जे बोललात की हे कठीण आहे, आपल्या इथे रजिस्ट्रेशनच्या वेळी नसेल जर तर मग आपण रजिस्टर करू नये, टेस्टची रिपोर्टच नसेल तर तुम्हाला एक उदाहरण देते. सायप्रस म्हणून एक छोटी कंट्री आहे मेडिटेरेनियन, तुम्ही गेलाय तर त्या बिझनेस. अच्छा ओके. तर सायप्रस ही मोनोलिथिक कंट्री आहे, म्हणजे एकच रिलिजन आहे आणि कॅथलिक रिलिजन. तिथे कसं आहे चर्चमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं किंवा लग्न करताना टू टाय द नपशियल नॉट तुम्हाला चर्चमध्ये जावं लागतं. पॅस्टर किंवा प्रीस्ट ते करतात तुमचं लग्नाचं विधी. तिथे त्यांनी डिसाईड केलं की जे कोण कपल येणार आहे फॉर रजिस्टरिंग द मॅरेज त्यांना आम्ही थॅलेसिमिया स्टेटसचं सर्टिफिकेट मागणार आहे. सर्टिफिकेट बघून जर दोघे थॅलेसिमिया मायनर असले तर ते प्रीस्ट त्यांना काउन्सिलिंग सेशनसाठी पाठवायचे डॉक्टरांकडे किंवा काउन्सिलरकडे. मग ते काउन्सिल होऊन डिसाईड करायचे की हो आम्हाला नको आहे थॅलेसिमिया मेजर मूल, पण आम्ही मूल करणार प्रीनेटल डायग्नोसिस करून. असं करून त्यांनी 1986 त्यांनी ठरवलं. 82 सुरू केला प्रोग्राम. 82 70 मुले जन्माला यायची अख्ख्या कंट्रीत. 1 लाखाची पॉप्युलेशन होती त्यांची. त्याच्यात 70 मुले थॅलेसिमिया बाधित जन्माला यायची. हे केल्यानंतर 4 वर्षांनी फक्त 2 मुलांमध्ये थॅलेसिमिया आढळलं. क्या बात. एवढं त्यांनी प्रिव्हेन्शनचं नीटपणे हे केलं कंट्रोल. तर आपण पण तसं करू शकतो. पण आपली कंट्री मोनोलिथिक नसल्यामुळे, डायव्हर्स कल्चर्स असल्यामुळे, डायव्हर्स सिच्युएशन्स असल्यामुळे सोशो इकॉनॉमिकली हे एवढे सोपं नसणार आहे. तरी सरकारही खूप प्रयत्न करत आहे आणि आम्ही डॉक्टर्स प्रयत्न करतो आहे. खूप NGOs आहेत इन्वॉल्ड. मी तुम्हाला सांगू शकत नाही किती वर्षांपासून. मी केव्हापासून थॅलेसिमियामध्ये काम करते तुम्हाला कल्पना नसेल. 1988 मी याच्यात आहे. तरी मी करू शकले आहे का इनफ? नाही. कारण एकट्याने तर होणार नाही पहिलं. दुसरं हे एवढं मोठं देश आहे, एवढी डायव्हर्स कल्चर्स आहेत, डायव्हर्स रिलिजन्स आहेत की एक वन साईज फिट्स ऑल जे म्हणतो ना ते पॉसिबल नाही आहे. इथे वेगवेगळ्या तरीकेने करावं लागेल. आणि एक उदाहरण म्हणून जर वेळ असेल तर मी सांगू इच्छिते. उल्हासनगर इथे वाडिया हॉस्पिटलचे डॉक्टर SM मर्चंट पूर्वी असायचे. ते खूप सिनियर टीचर आमचे, आता नाही आहेत. त्यांनी ठरवलं की उल्हासनगर हा सिंधी कम्युनिटी कॉन्सन्ट्रेशन एरिया आहे आणि सिंधीजमध्ये थॅलेसिमिया खूप असतो, जास्त प्रमाणात असतो. नियरली 10 to 12% कॅरियर स्टेट. त्यांच्यामध्ये त्यांनी सगळ्या पॉप्युलेशनमध्ये स्क्रीनिंग करून घेतलं. मग त्यांना सर्वांना लग्नाच्या वेळी ते ठेवायचे स्क्रीनिंग. लग्न असेल कोणाचं त्यावेळी सगळ्या बाकीच्या तरुणींचं स्क्रीनिंग करायचे. त्यांना मग समजवायचे की तुम्ही दोघे थॅलेसिमिया मायनर आहात, तुम्ही लग्न करणार आहात तर तुम्ही प्लीज प्रीनेटल डायग्नोसिस करा. कारण नाहीतर तुम्हाला असा मूल होईल
आणि त्याची ही लक्षणे असणार आहे आणि ही कॉम्प्लिकेशन्स असणार आहे. तसं करून त्यांनी सगळ्यांना समजवलं. उल्हासनगरमधून थॅलेसिमिया बाधित मुलं माझ्याकडे 15 वर्षे एक पण नाही आलं. वा, They did that. खरंच. But after 15 years, that program stopped. अरे, And slowly again we start getting, but not as many as before. पूर्वीसारखं प्रमाण परत नाही आलं. म्हणजे किती लोकांना ते डोक्यात बसलं की बाबा आपण थॅलेसिमिया बाधित मूल करायचंच नाही. बरोबर. तर असं तुम्ही कम्युनिटीज जे हाय रिस्क आहेत, लोहाणा कम्युनिटी, भानुशाली, त्यांच्यामध्ये जरी तरी केलं ना तरी तुम्ही खूप यश तुम्हाला मिळेल. खरं. अख्ख्या भारतात करणं कदाचित एवढं प्रॅक्टिकली आणि लॉजिस्टिकली पॉसिबल नसेल. पेशंट्स जे त्यांना तुम्ही एक करतो का? 140 कोटीपेक्षा 10-20 लाख त्यांना तुम्ही जास्त की तुम्ही एवढा त्रास सहन करताय, आता तुम्ही अजून पुढच्या पिढीला त्रास का देताय असं हे बघा, भारत देश वेगळा आहे. भारतात ज्यांच्या घरात थॅलेसिमिया मूल असेल ते आम्हाला सांगतात माझ्या दीराला पण सांगू नका. अरे बापरे. स्टिग्मा आहे ना, कारण स्टिग्मा करतात ना. मग मला कळालं की माझ्या वहिनीचा मुलगा थॅलेसिमिया बाधित आहे समजा, आपण कसं वागतो माहीत नाही, थॅलेसिमिया आहे काय असेल, आपण जवळ जायचं नाही. आपल्या मुलांना सांगणार त्याच्याबरोबर खेळायला जाऊ नको. म्हणजे हा जो डिस्क्रिमिनेशन येतो कळल्यानंतर, त्यामुळे ते लोक रेडी नसतात त्यांचं डिस्क्लोज करायला स्टेटस. त्यामुळे ती लोक जास्त ह्याच्यात नसतात. पण आहेत पेशंट कम्युनिटी, जेव्हा पेशंट स्वतः मोठे होतात, पालक नाही, पेशंट जेव्हा स्वतः मोठे. आता आमच्याकडे 40 वर्षाचा पण मुलगा आहे, आय थिंक ही इज नाव 44, 42, 50 year olds ऑल्सो वी हॅव. सो तशी जे पेशंट्स आहेत त्यांनी तरुण झाल्यानंतर केलं आहे अवेअरनेस कॅम्पेन्स आणि बिंदास बोलतात मी थॅलेसिमिया मेजर आहे, मी रक्त घेतो पण मला ब्लड मिळत नाही, तुम्ही लोकांनी डोनेट केलं पाहिजे, अशासाठी पण प्रचारासाठी जातात. तर असं आहे की वेगवेगळ्या स्तरावर तुम्ही करू शकता, सगळे सेम करू शकत नाही. तुम्ही स्ट्रॅटेजीज वेगवेगळ्या कम्युनिटीजमध्ये अप्लाय करू शकता. आता पेरेंट्स असोसिएशन्स पण आहेत आता, जे थोडेसे चांगल्या स्तराचे पेशंट्स असतात, त्यांचा कुटुंबात असं डिस्क्रिमिनेशन जास्त नसतो, मग ते येतात एकत्र आणि एकत्रित ते करतात एक सपोर्ट ग्रुप, पेरेंट्स असोसिएशन्स, NGOs सगळे करतायत. तर तुम्ही जे सुचवलं ते अंडरस्टँडेबल बट मे बी नॉट सो प्रॅक्टिकल इन इंडिया. आता मला सांगा, हे मेजर तुम्ही म्हणाला, आत्ता इतका वेळ आम्ही मायनर ऐकलं होतं, अचानक मला वाटलं की अरे हे मेजर काय आलं. आता ते मूल 2 मायनर आईवडिलांचं मूल मेजर झालं. येस. आता त्या मेजरनी एका मेजर बाईशी लग्न केलं समजा, थॅलेसेमिया मेजर, तर 100% ते मूल त्यांचं मेजरच होणार. ते मूल स्वतःचं करू शकत नाही, त्यांनी मग डोनर स्पर्म, डोनर ओव्हम असं करून मग एक तरी पूर्णपणे नॉर्मल आणि ह्याच्यामधून एक जनुक येईल, मग तो थॅलेसिमिया मायनर होईल. हे पुन्हा अवेअरनेस. इव्हन ट्रान्सप्लांटच्या नंतर तुमचे जे शुक्राणू किंवा एग्ज आहेत ते हे होत नाही, क्युअर होत नाही, त्यांच्यामध्ये जनुक डिफेक्टिव्हच असणार आहे. म्हणून तुम्हाला ती काळजी बाळगावी लागेल जेव्हा मूल ट्रान्सप्लांटेड आहे आणि तो लग्न करतोय, मूल किंवा मुली. करेक्ट. तर सेम जो तुम्ही आता प्रश्न विचारला तसाच त्यांना पण विचार करावा लागेल की माझा एक जनुक तर येणारच आहे दूषित, तर माझी बायको पण असेल दूषित, तर म्हणजे एक डिफेक्टिव्ह, तर मला बघावं लागेल काय करायचं. मग ॲडॉप्शन आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह मेथड्स हे करणं बेटर आहे. सरोगेट मदर्स असतात तर त्यांनी पण हे विचार करायला पाहिजे. सरोगेट मदर्स, शी इज डोनेटिंग द एग तसं. हां, तर तेव्हा तिनं पण शी इज डोनेटिंग द एग, शी शुड बी शुअर दॅट शी इज नॉट थॅलेसिमिया. किती कॉम्प्लिकेटेड आहे सगळं, गुंतागुंतीचं वाटतंय सगळं, पण तुम्ही फार सोपं करून सांगितलंय. अगदी धन्यवाद. काहीतरी विशेषच्या आजच्या 11व्या भागात थॅलेसेमिया आणि सिकल सेल आजार या विषयावर डॉक्टर ममता मंगलानी यांनी अतिशय आम्हाला सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. म्हणजे या विषयाकडे आपण एक केवळ वैद्यकीय विषय म्हणून पाहत होतो की हा मेडिकल सायन्समधला एक विषय आहे, पण मॅडमनी ज्या पद्धतीने हा विषय मांडत गेला तर त्याचे सामाजिक कंगोरे हे खूप मोठे आहेत आणि त्याच्यावर अधिक विचार करणं आवश्यक आहे. आजच्या मुलाखतीतून
अधिक हायलाईट झालं की केवळ मेडिकल सायन्समधला हा एक विषय एवढ्यापुरता हा विषय नाही आहे, ही समस्या नाही आहे, तर हा एक सामाजिक प्रश्न आहे. हा या मुलाखतीतून पुढे आलं आणि त्याच्यावरती एक चांगलं उत्तरही या मुलाखतीतून मिळालेलं आहे की असं असेल तर काय करावं. आणि जे 3 आवाहनं आपण या मुलाखतीतून केलेली आहेत, मला वाटतं सर्व प्रेक्षकांनी ही आवाहनं अतिशय मनावर घेऊन कृतीतून आपण याला उत्तर दिलं पाहिजे असं मी या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करेन. आणि मॅडम, आपण आलात आणि खूप अतिशय आम्हाला छान मार्गदर्शन केलं, याबद्दल आपले आभार. धन्यवाद.